भारताच्या राजकारणाचा विचार करताना नक्कीच आपल्याला असं वाटतं की जगाचं काय, जगात महिलांची राजकारणातली स्थिती काय आहे. वर्धा संभूस यांनी हा अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने लेख लिहिलेला आहे आणि हा लेख वाचताना आपल्या मनात एकच वाक्य नेमकं येतं, ते म्हणजे मेरा भारत महान. आज जगातल्या 2 महासत्ता आहेत, तिथे राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान किंवा महत्त्वाची पदे महिलांकडे आहेत असं आपल्याला आढळत नाही. पण आशियाई देशांचा विचार केला तर अनेक देशांमध्ये महिला पंतप्रधान झालेल्या आहेत, राष्ट्राध्यक्ष झालेल्या आहेत. आफ्रिकेसारखा जर खंड घेतला तर आफ्रिकेतल्या लहान लहान देशांमध्ये की जे आपण नकाशावर कुठे सापडवायचे म्हटलं तरी आपल्याला वेळ लागेल, अशा रवांडासारख्या देशामध्ये सुद्धा 50% जास्त महिला प्रतिनिधी निवडून येतात. या सगळ्या मागची कारणं काय आहेत? मुस्लिम देशांचा विचार केला तर या विषयामध्ये त्यांना अधिक प्रयत्न करण्याची गरज आहे. या सगळ्याचा उहापोह जागतिक राजकारणातील महिलांचा सहभाग यामध्ये झालेला आहे. अहिल्याबाई होळकरांचे हे त्रिजन्मशताब्दी वर्ष आहे. आपल्या समोरच्या महिला राज्यकर्त्या आदर्श कोण आहेत तर त्या अहिल्याबाई होळकरच आहेत. त्यांच्या जीवनाचं सगळं चरित्र हे डॉक्टर नैना कासखेडकरांनी लिहिलेलं आहे. ते अत्यंत अभ्यासपूर्ण असं झालेलं आहे. सद्यस्थितीतलं राजकारण रोज ते जे बदलत असतं ते समजून घेण्यासाठी अजित कुमार, स्नेहा भगत आणि अचला शर्मा यांचे लेख नक्कीच आपल्याला उपयोगी पडतील. या अंकाद्वारे राष्ट्रकारणासाठी राजकारण ही भूमिका नक्कीच समजण्यास मदत होईल असं मला वाटतं. राजकारण ही पुरुषांची मक्तेदारी आहे अशा समजुतीला छेद देत स्वतःचं स्थान निर्माण करणाऱ्या राजकारणातील महिलांना समजून घेण्यासाठी या अंकाचा उपयोग होईल. हा अंक आपण नक्की खरेदी करावा, वाचावा आणि त्यावरच्या प्रतिक्रियाही नक्की सांगाव्यात. एवढं बोलून माझं भाषण संपवते. धन्यवाद स्वातीताई. यानंतर व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना मी विनंती करते की त्यांनी अंकाचं प्रकाशन करावं. केला आहे. आदर्श नगरसेवक म्हणून त्यांना पुभा भावे पुरस्कार मिळाला आहे. हिंदी आंदोलनातील योगदानासाठी त्यांना हिंदी भूषण पुरस्कार मिळाला आहे. पुरस्कारांची यादी मोठी आहे पण मला परिचय करून देण्याची मर्यादा असल्यामुळे. त्यानंतर आहेत श्रीमती सुमन दिलीप थोरात, त्या शेवाळवाडी ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच आहेत. आणि गायत्री, सौ गायत्री दादाभाऊ चिखले या सुद्धा माजी सरपंच आहेत, गाव पिंपरी दुमाला, तालुका शिरूरच्या. खूप सुंदर आज व्यासपीठावर म्हणजे भारतीय लोकशाहीचं सौंदर्य म्हणता येईल की सरपंच पदापासून ते दिल्लीतल्या खासदारापर्यंत असं आपण पॅनल आज आहे आपल्याजवळ उपस्थित आणि अंजलीताईंना त्याच्यासाठी धन्यवाद द्यायला पाहिजे. तर यांचे सगळ्यांचे अनुभव राजकारणातील महिलांचा सहभाग म्हणून आपण जाणून घेणार आहोत. मी सुरुवात करते. सगळ्यात पहिले मी विचारेन सुमनताई तुम्हाला की तुम्ही निवडणुकीला 2015 साली निवडून आलात सरपंच म्हणून, तर निवडणुकीमध्ये उभं राहणं, निवडून येणं, सरपंच म्हणून काम करणं हा तुमचा कसा अनुभव होता? निवडणुकीला उभं राहणं
आणि सरपंच म्हणून काम करणं हा माझ्यासाठी नवीनच अनुभव होता. पण समाजासाठी काम करण्याचा म्हणजे एक मानस होता माझा, की मी महिलांसाठी छान काम करीन, महिलांना हक्क आणि न्याय मिळवून देईल किंवा त्यांच्यासाठी जो वंचित घटक आहे त्यांच्यासाठी पण मला काम करता येईल असं म्हणजे मला हे मनापासून खूप वाटायचं. तसं आंबेगाव तालुक्यामध्ये 103 ग्रामपंचायतीपैकी माझं 22 ग्रामपंचायतींमध्ये माझं स्वतःचं काम झालेलं होतं. म्हणून म्हणजे लोकांना माझ्याविषयी खूप आस्था होती की ही महिला समाजासाठी चांगलं काम करू शकते. म्हणून मग लोकांनी मला स्वतःहून प्रोत्साहन करून मला निवडून दिलं आणि सगळ्यात जास्त मतांनी मी निवडून आले माझ्या वॉर्डमध्ये. या बात गायत्री ताई, तुम्ही काय सांगाल? तुम्ही कशा निवडून आल्या? कोणाच्या प्रोत्साहनामुळे उभ्या राहिल्या की स्वतःच उभ्या राहिल्या? नाही, त्याचं असं झालं की आमच्या गावातला एक होतकरू कार्यकर्ता होता आणि ज्यावेळेस पॅनल पडतो गावात किती छोटं गाव असलं, जितकं छोटं गाव तिथं निवडणुकीला सामोरे जावं लागतं. त्यावेळेस एक होतकरू तरुण होता, त्याला त्यांच्याच लोकांनी नाकारलं. ते कुठंतरी मला पटलं नाही. त्यावेळेस आम्ही म्हणजे जो आमचा पॅनल होता तो सोडून पुढच्या पॅनलमध्ये गेलो. आम्ही दोघंही उभं राहिलो आणि विशेष म्हणजे मी निवडणूक लढले. मी चांगल्या मतांनी, सगळ्यात जास्त मतांनी मी गावात निवडून आले. त्याच्यानंतर ज्या युवकासाठी आम्ही म्हणजे लोकं सोडली त्या युवकाला पण समोरच्या पॅनलनी संधी दिली आणि मला लोकांनी सरपंच महिला आरक्षण होतं, ओपन महिला म्हणून मला सरपंच पद दिलं आणि तो युवक उपसरपंच झाला. आरक्षण समजा नसतं तर तुम्ही उभ्या राहिल्या असत्या का? तशी जर मला संधी मिळाली असते तर नक्कीच उभी राहिली असते मी आणि निवडून पण आले असते. आणि तुम्ही सुमनताई, आरक्षण नसतं तर उभ्या राहिल्या असत्या का स्वतःहून? नसते राहिले. म्हणजे आरक्षणाचा फायदा झाला, आरक्षणामुळे तुम्ही उभ्या राहिल्या आणि निवडून आल्या. महत्वाचा मुद्दा आहे. मेधाताई, तुम्ही प्रिन्सिपल होत्या, तुम्ही राजकारणामध्ये येण्याचा निर्णय कसा काय घेतला? सर्वप्रथम दृष्टी स्त्री अध्ययन केंद्राच्या सगळ्या टीमचं मनपूर्वक अभिनंदन करते, अभिवादन करते. कारण आम्हा सगळ्यांना एकत्र येण्याची ही संधी आणि याच्यातून काहीतरी ताईंचे विचार आणि ऑफकोर्स आमच्या मार्गदर्शिका नीलमताई सगळ्यांचे विचार एकत्र करून आपल्याला काहीतरी घडवायचं आहे. दृष्टीने खूप वर्ष हे काम केलेलं आहे आणि आमच्या आदरणीय अंजलीताई आणि त्यांची सगळी टीम यांचे मी मनपूर्वक अभिनंदन करते की खूप वर्ष आम्हाला दिशा देण्याचं काम, आमच्या कामाला दिशा आणि गती देण्याचं काम हे त्यांनी केलं. आज हा प्रश्न जो विचारला आहे त्या अनुषंगाने आता बोलते. मी प्राध्यापिका म्हणून काम करत होते आणि अचानकपणे मला तिकीट दिलं. अर्थात त्याच्या आधी मी 2 वर्ष महिला मोर्चामध्ये अन्याय निवारण समितीचं काम करत होते, पुणे शहर महिला मोर्चामध्ये. पण तिकीट घ्यावं, लढावं आणि लेजिस्लेटिव्ह ॲक्टिव्ह अशा पॉलिटिक्समध्ये जावं असं बिलकुल मला वाटत नव्हतं. परंतु आमचा भाग हा महिला रिझर्व्ड झाला. जसा त्यांना तुम्ही प्रश्न विचारला तोच मला लागू आहे. आणि आमच्या भागातून काँग्रेस पक्षाकडून एक एज्युकेशनमधली एक ताई, तिला तिकीट दिलं गेलं आणि पक्षाने शोध घेतला की आपल्या भागात महिला अशी कोण आहे की जी ह्या क्षेत्रात आहे आणि तुल्यबळ टफ फाईट अशी देऊ शकेल. टफ फाईट एवढंच त्यावेळेला होऊ शकत होतं. निवडून येण्यासाठी हार्डली एका हाताच्या बोटावर मोजण्या इतके भाजपचे नगरसेवक निवडून यायचे, परंतु त्यातल्या त्यात तुल्यबळ कोण फाईट देऊ शकेल असे. आणि मग माझ्या घरी लोक आले पक्षाचे आणि सांगितलं की तुम्हाला लढायचं आहे. मी विश्रामला म्हटलं, माझा नवरा सगळ्यांनाच माहिती आहे म्हणून तो पक्षाचं काम करायचा तेव्हा आणि संघाचा तर पदाधिकारी होतेच. तर मी म्हटलं मला नाही लढायचं, माझी मुलं लहान आहेत, नोकरी नवीन आहे आणि मला नाही लढायचं. मी पक्षाचं काम करते ना तेवढं आत्ता मला पुरेसं आहे, जेव्हा मला वाटेल तेव्हा मी लढीन. पण पक्षाने सांगितलं की आम्ही पूर्ण ॲनालिसिस केलेलं आहे, तुम्हीच लढू शकणार आहात आणि तुम्हाला सांगितलं आहे तर तुम्हाला लढायचं आहे. मग तेव्हा मी विश्रामला म्हटलं, म्हणजे पहिला प्राथमिक माझा श्रोता तोच ना.
त्याला मी म्हटलं जर मी तिकीट घेतलं तर मी हारणार नाही. जर मला लढवत असाल तर तुम्ही लढून बघू नाही, मग मला जिंकायचंच आहे म्हटलं. मग तुम्ही असं लढवा असं नाही, मग मला जिंकायचं आहे. आणि मग आम्ही खरंच मी जिंकले. मग तेव्हापासून मी जिंकत आले आहे. नाही पण हे आपल्याला जिंकायचंच आहे आणि जिंकणारच हा कॉन्फिडन्स कुठून आला? क्या बात आहे. नीलमताई, तुम्ही युक्रांचं काम केलं, स्त्री आधार केंद्र चालवलं. तुमचा प्रवास हा समाजकारणाकडून राजकारणाकडे आहे. तुम्हाला राजकारणाकडे का वळावं असं वाटलं? एकतर साधारणपणे 80च्या सुमाराला मोठ्या प्रमाणामध्ये सामाजिक संघटनांचं प्रभुत्व वाढायला लागलं. आंतरराष्ट्रीय महिला दशक चाललेलं होतं आणि काही प्रश्नांकडे समाज, आणखीन सरकार जेवढं लक्ष देऊन अंमलबजावणी करायला पाहिजे यंत्रणांची ती करत नाही आहे हे जाणवत होतं. त्याचबरोबर राजकारणामध्ये ज्या स्त्रिया राजकीय काम करत होत्या त्यांनाही स्टेटस ऑफ विमेन कमिटी म्हणून एक रिपोर्ट आला 1975ला. आजसुद्धा दृष्टीचं सुंदर काम आहे, मला तुम्ही बोलावलं मी आभारी आहे. पण स्टेटस ऑफ विमेन आज काय आहे हे विचारलं आपण आणि विचार केला तर खूप त्याच्यामध्ये बदल झालेला आपल्याला दिसेल. पण 75च्या या अहवालात अनेक गोष्टी ज्या समोर म्हटलेल्या होत्या सगळ्या तपशिलात सांगत नाही. परंतु एक महत्त्वाचं म्हणजे स्त्रियांचं राजकारणामध्ये प्रमाण फक्त 4% होतं. दुसरं, कुटुंबातलं जबाबदाऱ्या, चारित्र्यहनन, हिंसाचार यामुळे स्त्रिया म्हणतात आम्हाला फक्त समाजकारण करायचं आहे, राजकारण करायचं नाही. आणि दुसरीकडे एक दिसत होतं की राजकारणामध्ये आपण मतदान देताना कशासाठी मत देतो आहे हे जर का मतदार महिलेला तिचे प्रश्नांवरती आपलं आणलं पाहिजे, अजेंडावरती. तर हे करायचं असेल तर स्त्रियांचा राजकीय सहभाग वाढला पाहिजे. त्यामुळे मला तर असं वाटतं की आजच्या या दृष्टीच्या कार्यक्रमाला मी आले. एका अर्थाने माननीय नरेंद्रजी मोदी यांनी जे नमोशक्ती वंदन विधेयक आणलं तर ते विधेयक आणलं तर त्याची सुरुवात स्त्रियांनी राष्ट्रीय महिला आयोग झाला पाहिजे इथून त्याला सुरुवात झालेली आहे 90च्या सुमाराला. आणि पहिल्यांदा सगळ्या पक्षांमध्ये चर्चा सुरू झाली. मला कुठलंच आरक्षण मी घेतलं नाही, मला घ्यायची आवश्यकता भासली नाही. हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी गुणवत्तेच्या जोरावर 4 वेळेला मला विधान परिषदेची आमदारकी दिली. अजूनही विधान परिषदेत पुन्हा उपसभापतीला आरक्षण आहे ना विधान परिषदेमध्ये आरक्षण आहे. पण तरीही हे माझं वैयक्तिक यश असण्यापेक्षा ज्या स्त्रिया तुमच्यासारखं काम करत आहेत अशा ज्या हजारो स्त्रिया आहेत त्या कामाची दखल म्हणून त्यांनी मला एक प्रतीक म्हणून हे काम दिलेलं आहे, ही जबाबदारी टाकलेली आहे. आणि तुमचा जो प्रश्न आहे मी राजकारणात कशी आले तर मला जेव्हा लक्षात आलं की खूप कायदे बदलले गेले पाहिजेत. पोटगीचा कायदा, हुंडाबळीच्याबद्दल न्याय मिळण्याचा कायदा, तर ते कायदे बदलले जातात कुठे तर ते विधिमंडळात बदलले जातात. आणि आपण तिथे न जाता रोज मोर्चे काढले, रोज निवेदनं दिली तरी दिवसभरामध्ये दिलेली निवेदनं आणि एका वर्षामध्ये दिलेली निवेदनं जरी एकत्र केली तरी माझं असं मत झालं की तेवढं काम एका दिवसात विधिमंडळात होतं. कारण एवढे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारनी मुद्दे मांडता आणि त्याची दखल घेणारं काही वेळेला संवेदनशीलपणे सरकार दखल घेत नाही. मग त्यावेळेला आपण कशा प्रकारनी लक्ष दिलं पाहिजे तर लक्षात असं आलं. दुसरं, मला तुम्ही जे म्हणता ना की महिला राजकारणात बसून लांब राहतात, पण म्हणजे विनोदानी म्हणते ही की महिलांना घरातलं राजकारण किती चांगलं कळतं. त्याच्यामध्ये इतक्या आपण स्त्रिया तयार झालेला असतो लहानपणापासून. मग तो चुकीचा आहे, काही गोष्टी आपल्याला हळूहळू संज्ञान होतो, जाणतं होतो तेव्हा लक्षात येतो. पण पंक्ती प्रपंचापासून ते कोण कुठल्या पद्धतीने काय भाषा वापरली याच्यात महिलांचा जो अभ्यास आहे तो पुरुषांचा नाही आहे त्याच्यामध्ये जे आहे ते. आणि त्यामुळे राजकारणात यशस्वी होणं स्त्रियांना एका अर्थाने सोपंही आहे. आणि प्रत्येक स्त्रीचा प्रश्न हा फक्त सामाजिक नसून राजकारणाशी त्याचा संबंध आहे, निर्णय प्रक्रियेशी संबंध आहे. आणि म्हणून एक तुम्ही 10 वर्षापूर्वीची परिस्थिती बघा, 2014ला महिला मतदारांची काय संख्या होती आणि आता महिला मतदारांची संख्या वाढली. यावेळेला लोकसभेच्या निवडणुकीचे जे निकाल लागले त्या निकालांमुळे बऱ्याच लोकांनी तयारी करून घेतली होती की आता त्यांच्या शपथविधी होणार, मग ते कोणाला जेलमध्ये टाकणार. पण प्रत्यक्षामध्ये म्हणजे RSSने केलेलं काम आणि लाडक्या बहिणींनी जी मतदानात जागृती दाखवली त्यामुळे स्त्रिया सत्ताचक्र बदलू शकतात ही जाणीव जी 40 वर्षापूर्वी आम्हाला झाली त्याचं प्रत्यंतर या निवडणुकीत आलं. आणि एका अर्थाने महिलांची वोट बँक तयार झाली आणि आज ती
म्हणजे मी राजकारण आणते असं मानू नका, पण राजकारण आहेच ते, की NDAच्या आणि महायुतीच्या पाठीमागे त्या स्त्रिया आहेत की ज्या पूर्वी अनेक वर्ष काँग्रेसच्या मतदार होत्या, त्यांना आज स्त्रियांच्या कामामुळे त्या जोडल्या गेलेल्या आहेत आणि राजकारण कसं आपल्या जीवनाशी जोडलं गेलं आहे त्याची त्यांना जाणीव होते. परंतु महिला सुरक्षिततेच्या प्रश्नावरती मला आजही जाणवतं की अंमलबजावणीच्या यंत्रणा असतील, कन्व्हिक्शन रेट आहे, दोषसिद्धीचं प्रमाण, याच्यासाठी अजून आपल्यासारख्या संघटनांनी काम केलं तर विजयातही करतातच आहेत. पण जे अभ्यासाचं काम आहे त्याच्यामध्ये SOPs प्रत्येक प्रकारच्या अत्याचारामध्ये पोलिसांनी काय प्रकारने अंमलबजावणी केली पाहिजे अशा कामांच्यामध्ये मैदानी शब्द वापरला शुचिरभूत, ज्यांचं मन, विचार आणि अंमलबजावणी शुचिरभूत आहे किंवा मी असं म्हणेन की निरपेक्ष आहे, अशा लोकांनी असे SOPs केले तर संवेदनशील पद्धतीने केले तर न्याय मिळणं सोपं होईल. आणि या दृष्टीने मला असं वाटतं की संशोधन आणि कृती याचा जवळचा संबंध आहे. राजकारणामध्ये काम करत असताना खूप चांगले वाईट अनुभव आले, संघर्ष पण तुमच्यासारख्या अनेक जणी आहेत. मला आठवते काही मीटिंग व्हायच्या तर सगळे म्हणायचे उजव्या लोकांना बोलवायचं नाही त्यावेळेला, तर माझ्या हातात सूत्र असायची, पण मी म्हणायचे उजवे डावे काही नाही, महिला म्हणजे महिला, मग कुठल्याही संघटना असल्या तर असल्या पाहिजेत. आणि आज दृष्टीने हे दाखवून दिलेले की दृष्टी बघण्याची बदलली तर स्त्रियांच्या नजरेतून जगाकडे बघा, हे जे 95च्या विश्व महिला संमेलनातलं वाक्य होतं ती दृष्टी बदलण्याचं काम दृष्टी करते आहे. आणि त्यामुळे या राजकारणाच्या मध्ये मला जेवढं त्रास झाला असेल त्याच्यापेक्षाही जास्त विजयाचे क्षण जे मिळाले त्यामध्ये दुसरं मेधाची आणि माझी फायटिंगची पद्धत थोडी वेगवेगळी आहे. काय बोलायला नाही पाहिजे ते मी सांभाळते, थोडंसं प्रयत्न करते. दुसरं मेधाला इतकं म्हणजे श्रद्धा आणि सबुरीमुळे परत एकदा संधी मिळाली. पण तुम्हाला राजकारणामध्ये किंवा समाजकारणामध्ये सातत्याने श्रद्धा आणि सबुरी ठेवूनच काम करावं लागतं. निगोसिएशन्स, तुम्हाला हा एक वाटाघाटीचं तंत्र निवडून आलेल्या महिलांना फार आवश्यक आहे. अन्यथा आपण खूप सुंदर वक्तृत्व असलं म्हणजे उलटं असं होतं की बॅकलॅश येतो, त्या स्त्रियांना मागे टाकलं जातं, त्या स्त्रियांना डावलं जातं. इनफॅक्ट जिल्हा परिषदेची अध्यक्ष झाली की आता आमदार होईल म्हणून तिला पद दिलं द्यायचं नाही, उद्या खासदार झाली तर मंत्री होईल, आमदार झाली तर भ्रष्टाचारी नसणं, हे एक थोडंसं डिस्क्वालिफिकेशन आहे असं राजकारणात मला वाटतं काही वेळेला, की अगदी सरळ मार्गाने तुम्ही आहात म्हटल्यावरती मग स्त्रियांची संख्या पण कमी आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती मला असं वाटतं की महिलांच्या प्रश्नाचा अजेंडा पुढे नेण्यासाठी उपसभापती म्हणून काम करायला लागल्यावर मला मुख्य एक फायदा झाला की आधी माझ्या नावाला थोडेफार लोक घाबरत होते, पण आता अधिकारी फार घाबरायला लागले. एखाद्या ठिकाणी जर का त्यांनी चुकीची गोष्ट केली तर नुसता फोन गेला तरी काम होतं. त्यामुळे किती काम करू आणि किती नाही अशी संधी या कामामुळे मिळाली. आणि त्याच्यातही अर्थात आमचा पक्ष आणि सहकारी पक्ष भारतीय जनता पक्ष यांचा मोठा सहभाग आहे. एक कुतूहल म्हणून तुम्हाला प्रश्न विचारते नीलमते. तुम्ही आत्ता म्हणालात की मी डावं उजवा हा भेद कधी केला नाही जेव्हा बैठकीला बोलवायचं होतं, तर तुमचा स्वतःचा जो प्रवास आहे, राजकीय प्रवास किंवा वैचारिक, हा काहीसा समाजवादाकडून, डाव्या विचारांकडून उजव्या विचारसरणीकडे झालेला आहे, तर त्याबद्दल मला ऐकायचं आहे. एक असं आहे की गेल्या बाबरी मस्जिदच्या आधीपासूनच द्विध्रुवीकरण राजकारणामध्ये व्हायला सुरुवात झाली आणि एका बाजूला UPA आणि एका बाजूला NDA. त्याच्यामध्ये जॉर्ज फर्नांडिस किंवा अनेक समाजवादी नेत्यांनी अटल बिहारी वाजपेयींचं नेतृत्व स्वीकारलेलं होतं, त्यांची भूमिका घेतलेली होती. आणि मुंबईत जेव्हा बाबरी मस्जिद पडली त्यानंतर मी 43 दिवस मुंबईमध्ये काम करत होते. मी पुण्यात आलेच नाही त्या काळामध्ये. आणि तिथे मी दलित, मुस्लिम, हिंदू अशा वस्त्यांमध्ये काम केलं आणि तिथे जे मला जातीय स्वरूप दिसलं तेव्हा मला असं वाटलं की बाळासाहेब ठाकरेंसारख्या नेत्याबरोबर आपण काम करायला पाहिजे. आणि मग मी वळले त्यांच्या भूमिकेकडे. त्याचबरोबर युतीचं सरकार ज्यावेळेला होतं 95 ते 99, त्यावेळेला मला सांगायला हरकत नाही आहे की आम्हाला विचारलं, सगळ्या महिला संघटनांची बैठक घेतली, अहिल्या रांगणेकर, मृणाल गोरे सगळ्याजणी होत्या, आणि त्यांना विचारलं की तुम्ही एक कार्यक्रम असा सांगा की ज्याच्यामध्ये आम्हाला मनोहर जोशी सरांनी आणि गोपीनाथ मुंड्यांनी की जो आम्ही ताबडतोब करू शकतो. तर मी त्यांना तेव्हा असं सुचवलं होतं की 33,000 महिला आहेत महाराष्ट्रामध्ये आणि त्या शेतकरी संघटनेची पण मागणी होती दारूबंदीची आणि गावोगाव आंदोलनं चालली होती. तर या महिलांवर जे केसेस झालेल्या आहेत त्या तुम्ही काढून टाका, कारण त्यांच्यावरती कशासाठी केसेस झाल्या आहेत, कायद्याच्या अंमलबजावणीसाठी ती केस झालेली आहे. आणि तुम्हाला मी आश्चर्य वाटेल परंतु मुद्दाम आठवण करून देते, मेधा तर लहान असेल त्यावेळेला, तर त्यावेळेला 8 दिवसामध्ये त्या सरकारने
महाराष्ट्रातल्या 33,000 महिलांवरच्या केसेस काढल्या आणि त्याच्यामुळे त्यांना परत चांगलं काम करण्यासाठी म्हणून प्रेरणा मिळाली. त्यामुळे या प्रकारची धमक आणि राजकीय इच्छाशक्ती असणाऱ्या विचाराच्या लोकांबरोबर काम करणं तर आपल्याला या जन्मामध्ये काहीतरी न्याय मिळेल असं मला वाटलं आणि मला वाटतं तो सार्थ ठरला. क्या बात आहे. मला तो एक संदर्भ आठवला, तुम्ही शेतकरी संघटनेचा उल्लेख केला त्याच्यामुळे, की दारूबंदी आंदोलन शेतकरी संघटनेच्या महिलांनी चालवलं होतं आणि पहिलं दुकान जे बंद पाडलं ते राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या भावाचं दुकान बंद पाडलं होतं आणि त्यांनी 100% महिला पॅनल त्यावेळेला निवडून आणलं होतं. मला सुमनताई तुम्हाला विचारायचं आहे की शरद जोशींचा उल्लेख निघाला म्हणून शरद जोशी असं नेहमी म्हणायचे की 4 महिलांवरून जर पाणी भरून आणायचं असेल तर ती बाई आणते, पुरुष आणत नाही. चूल जेव्हा ती फुंकत असते तेव्हा डोळ्यांची काय आग होते चुरचुरून किंवा छातीचा कसा भाता होतो हे पुरुषाला कळू शकत नाही. आणि म्हणून महिलांच्या समस्या सोडवायच्या असतील तर त्यांनी राजकारणामध्ये जायला पाहिजे, त्यांनी निर्णय प्रक्रियेत जायला पाहिजे. तुम्ही सरपंच म्हणून निवडून आल्यावर तुम्ही काय काम केलं गावामध्ये? मी सगळ्यात पहिलं म्हणजे महिलांना एकत्र आणायचं काम केलं की आणि त्यांच्यासाठी जागृती निर्माण केली की आपल्याला आपल्या गावात काय काय काम करता येईल. मग त्याच्यासाठी बचत गट स्थापन करणं किंवा मग त्या माध्यमातून आपल्याला त्यांना काही संदेश देता येईल का, मग आपल्या गावात अजून काय कमी आहे, अंगणवाडीच्या महिलांशी चर्चा करून त्यांच्याशी काही आपल्याला काम करता येईल का. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी, मग पाणी नाही किंवा वीज नाही तर ह्या सगळ्या गोष्टी, आरोग्य आशा वर्कर आहे तर आरोग्यासाठी मग आपल्याला काही करता येईल का. मग त्याच्यासाठी जनजागृती सगळ्यात पहिली मी निर्माण केली माझ्या गावामध्ये. गायत्री, ते तुम्ही काय सांगाल? आमचं पूर्ण गाव शेतीवर अवलंबून आहे. रांजणगाव MIDC ही फक्त आमच्या गावापासून 9 किलोमीटर आहे, परंतु आमचा हाडाचा शेतकरी म्हणतात तर तो आमच्या गावाचा प्रत्यय आला पाहिजे. कारण फळबागाचं गाव जर म्हणलं तर अगदी माझ्या गावाचं क्षेत्र 650 हेक्टर आहे, परंतु आत्ता पाहिलं तरी तो मला असं वाटेल की आम्ही लोणावळा खंडाळ्याला आलो आहे, इतकं आमचं रमणीय गाव आहे मॅडम. तर मी पहिल्यांदा आमची एक समस्या सगळ्यात मोठी होती, आपण महिला सरपंच आलो म्हणून आपण महिलांसाठी काम करतच असतो का, मग महिलांसाठीच आलेलो असतो किंवा महिलांना ते आरक्षित त्याच्यासाठीच असतं किंबहुना. परंतु सगळ्यात मोठी समस्या पाण्याची होती मॅडम. आमच्या गावापासून गाव आमचं चढावर आहे आणि कॅनल जातो तो उतारावरून जातो, तर त्या कॅनलचा फायदा शेतकऱ्यांना 10%च होत होता आणि 90% शेतकऱ्यांना त्याचा बिलकुलही फायदा होत नव्हता. मग मी कंपन्यांशी CRS फंड गोळा करायला सुरुवात केली. मी स्वतः कंपन्यांशी भेट देत गेले, CRS फंडातून हे केलं, वडा खोलीकरण असं, मग ते सिमेंट काँक्रीटच्या केट्या बांधल्या, म्हणजे पाण्याचा स्रोत वाढत गेला. त्याच्यामुळे माझं आज गाव 100% बागायती. दुसरी गोष्ट अशी की आता एक आपलं ज्ञान मंदिर असतं, ज्ञान मंदिर म्हणजे शाळा असते. माझं गाव छोटंसं आहे त्याच्यामुळे फक्त 4थी पर्यंत ZPची शाळा आहे, परंतु शेतकरी वर्गाला इंग्लिश मिडियमला मुलं घालून त्या मुलांची प्रगती होत नाही. मला स्वतःला मुलगा उशिरा झाला, तो त्यावेळेस नेमकं त्याचं 1लीचं वय होतं. त्याच्या अगोदरच मी स्वतः एक समाजकार्य म्हणून मी कुठल्याही संस्थेवर याच्या अगोदर काम केलं नाही, परंतु त्या शाळेला प्रोत्साहन देण्यासाठी त्या शिक्षकांना भेटून जी त्यांची अडचण आहे, अगदी ग्रंथालय असेल, पार खुर्चीपासून असेल, मुलांना फॅनपासून असेल, अशा इतक्या छोट्या छोट्या सुविधापासून मी आधी सुरुवात केली होती. मला एक समाजकार्याची आवड होती किंवा शाळेविषयीची आवड होती. हे करत असताना मला सरपंचपद भेटलं. मग मी असं ठरवलं, मी सरपंच झाले जरी आता ते गटातटातून झाले, मग पालकांनी एक विरोध केला की आमची पोरं रांजणगावला टाकायची, शाळेला इंग्लिश मिडियमला टाकायची, पण मी ठाम राहिले. त्यावेळेस पट 24वर आला होता, खाली पट 4 वर्गांचा 24वर आला होता मॅडम. तर मग CRS फंडातून शाळेचा जी जीर्ण इमारत झाली होती त्याचा जीर्णोद्धार केला, शाळेचं कंपाऊंड केलं, सगळ्या सुविधा अगदी भौतिक सुविधा सगळ्या पूर्ण केल्या. आणि मी माझ्या मुलाचाच वाढदिवस शाळेत करायला सुरुवात केली. ग्रामीण भागातली मुलं असतात, मग एका पालकाने केलं तर दुसऱ्याही मुलाला वाटतं ना की माझ्या वाढदिवस शाळेत, अशी करतात आमच्या शाळेला भरघोस मदत झाली. 30 लाख रुपयाचा लोकसहभागातून आम्ही शाळेला खर्च केला, एकट्याने कुणीच केलेला नाही, फक्त एक सुरुवात चांगली करून दिली. दुसरी गोष्ट अशी की आज आमच्या ग्रामदैवत आहे सोमेश्वर महाराज आहे, त्याचा उल्लेख आपलं कर्नाटकचं मल्लिकार्जुन आहे त्यामध्ये निघतं आणि आपले भीमाशंकर मंदिर आहे त्याच्या अगोदरचं आमच्या गावात यादवकालीन मंदिर आहे, 350 वर्षापूर्वीचं अगोदर आहे ते मंदिर, ते 14व्या शतकातलं मंदिर आहे. त्याचं ट्रस्ट झाली 20 वर्षापूर्वी झाली, परंतु गाव असं म्हणायचं की हे मंदिर
पुजाऱ्याचं आहे आणि त्याच ट्रस्टी म्हणायचे की हे मंदिर गावचं आहे. हे त्याची केस 4-5 वर्ष झाली, मग ती केस ट्रस्टीसारखी झाली, पण त्या ट्रस्टीला गावकरी काही कारभारच करू देत नव्हते. मग ते असंच 20 वर्ष थांबलं. मी सगळ्यात पहिला अजेंडा हे केलं की गाव दोन्ही पॅनल एकत्र केले, गाव एकत्र केले. मी असं कधी ताई जशा म्हणाल तसं मी कधी असं माझ्या विरोधातल्या महिला किंवा त्यांचं ऐकून घ्यायचं नाही. असं आम्ही सगळ्यांनी अशी सहमती करून एका ग्रामसभा मासिक मिटिंगमध्ये आम्ही ते हे केलं की आपण गाव एक ठेवायचं. मग काय त्या निवडणूक असतील, सोसायटीची निवडणूक असती ती बिनविरोध केली, शाळे समितीची निवड असती ती बिनविरोध केली, अगदी तंटामुक्तीची निवडणूक सुद्धा बिनविरोध केली. आणि तो ट्रस्टीचा विषय असा मार्गी लावला की गावातल्या गावात बसून बा तुम्ही व्हा पण हे चालवा. आज त्या गावचा एक 10 वर्षापासून म्हणजे मी सरपंच झाले, तो देवस्थानचा विषय ट्रस्ट झालं, नवीन परत त्यांना मंडळ नेमलं आणि आज आमचं 1 कोटी रुपयाचं मंदिर मॅडम गावाच्या लोकसहभागातून विकसित झालं. आणि आता कधी आवश्यक तुम्ही रांजणगावला आले तर रांजणगावपासून अगदी माझं गाव 4 किलोमीटर आहे, तुम्ही नक्की भेट द्या. नक्की सगळेजण भेट देतील. वेदाताई तुम्हाला प्रश्न आहे. तुम्ही मगाशी सांगितलं, बोलताना उल्लेख केला की निवडणुकीला उभे राहिले तर जिंकायचंच या इराद्याने तुम्ही उभ्या होत्या, पण नगरसेवक, त्याच्यानंतर आमदार आणि आता राज्यसभा खासदार, हा सगळा जो प्रवास आहे हा मला नाही वाटत की खूपच सुपर स्मूथ असेल. तर त्याबद्दल, प्रवासाबद्दल लांबट होईल ते जास्ती. तरी पण स्मूथ असं काही नसतं राजकारणामध्ये. आणि सुरुवात जरी आरक्षणातून झाली असली तरी नंतरची निवडणूक रिझर्व्ड नसलेल्या अशा प्रभागातून वॉर्डातून मी लढवली. आणि त्यावेळेला जे द मोस्ट पॉवरफुल पर्सन अशी व्यक्ती होती त्यांच्या विरोधात निवडणूक लढवली. आणि एका अर्थाने जायंट किलर म्हणू शकतो. किलर नाही, बायका अशा कधी किलर मेंटॅलिटीच्या नसतात, जिंकतात तरी अशी ठरले. आणि तेव्हा मी विदाऊट रिझर्वेशनची मला वाटतं एकमेव नगरसेविका होते. आणि आमदारकीलाही रिझर्वेशन वगैरे नसतंच, पण नक्कीच सुरुवातीला रिझर्वेशनचा फायदा झाला. आणि तो तुम्ही संधी दिल्यानंतर एक वाक्य मला आठवतं, म्हणजे हे रिलेव्हंट आहे की नाही माहिती नाही तुमच्या प्रश्नाला. आमच्या पक्षाने मध्यंतरी महाराष्ट्रभर संघटनात्मक निवडणुका अशा केल्या. तर आमचे शिवप्रकाशजी म्हणून आहेत महाराष्ट्राचे प्रभारी, त्यांनी आवर्जून त्या संघटनेतल्या त्या जिल्हा प्रमुखांना सांगितलं की त्यांची क्वालिटी तुम्हाला कशी कळणार आहे जोपर्यंत तुम्ही त्यांना संधी नाही देते. तुम्ही त्यांना संधी द्या आणि मग त्यांची क्वालिटी तुम्हाला कळेल. तर हे आवर्जून नेमणुका संघटनात्मक सुद्धा आता आमच्या त्या प्रमाणात होतात की 3 मंडलं एका मतदारसंघात असतील तर 3पैकी एक तरी महिला असली पाहिजे, या दृष्टिकोनातून एक आग्रह असतो. असो, प्रश्नाकडे वळूया. तर माझा हा आग्रह कायम राहिला की डायरेक्ट कनेक्ट लोकांशी माझा असतो. माझा डायरेक्ट कनेक्ट प्रत्येक अधिकाऱ्याशी असतो. माझी फाईल कुठल्या टेबलावरनं कुठल्या टेबलावर जाते तो प्रवास मी समजून घेतला. राजकारणामध्ये जेव्हा व्यक्ती येते, पुरुष असो किंवा स्त्री असो, त्यांना काही सगळं टेक्निकल नॉलेज असतंच असं नाही. ती काय इंजिनियर असेल असं नाही, ती काय डॉक्टर असेल असं नाही, वगैरे वगैरे त्या क्षेत्रातलं. तर समजा रस्ता बांधायचा आहे, पाणी पुरवठा आहे वगैरे, तर ते सगळं समजून घ्यावं लागतं आपल्याला. आणि मग लक्षात येतं की हे आपण जेव्हा समजून घेतलं आहे तेव्हा अधिकारी आपल्याला अंडर एस्टिमेट करत नाहीत. महिला यांना काय कळतं आहे असं सुरुवातीचा जर का अधिकाऱ्यांचा अप्रोच असेल तर तो नंतर काय कळतं हे आपण त्यांना म्हणजे त्यांना त्याची जाणीव दिल्यानंतर त्यांचा आपल्याकडे बघण्याचा, आपल्या कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. अशी कितीतरी वेळेला असे प्रसंग आले की अधिकाऱ्यांशीच टफ फाईट द्यावी लागली आपल्या नागरिकांच्या प्रश्नांसाठी. पण तेव्हाच आपल्याला विजयी होता येतं जेव्हा आपल्याकडे त्या विषयाचा सखोल अभ्यास असतो. त्यामुळे राजकारणामध्ये वारंवार निवडणुकीला उभं राहणं आणि जिंकून येणं ह्याच्यामध्ये आपल्याला अनेक वेळेला आपलाच कस लागत असतो आणि स्वतःला अगदी चिन्नी हातोड्यांनी मारून स्वतःचंच मधलं एक नको असलेलं बाहेर टाकून शिल्प घडवावं लागतं की जे तुमच्या त्या भूमिकेला
योग्य श्रेयस ठरेल असं घडवावं लागतं आणि तेव्हा तुम्ही वारंवार ती परीक्षा देऊ शकता. आणि महिला असल्याचा फायदा असा होतो की ताईंनी अगदी बरोबर सांगितलं की आपण महिला म्हणून निवडून येतो, पण फक्त महिलांपुरतं थोडीच काम करतो. आपण पुरुष वर्गासाठी काम करणार आहोत. त्याच्यामध्ये ज्येष्ठ असतील, लहान असतील, शिक्षण क्षेत्रातले असतील, अनेक वेगवेगळे विषय घेऊन येणारे असतील. प्रामुख्याने पुरुष जर लोकप्रतिनिधी असेल तर त्यांची धाव ही फक्त दिवाणखान्यापर्यंत असते, परंतु बाई जेव्हा लोकप्रतिनिधी असते तेव्हा ती डायरेक्ट किचनपर्यंत जाऊ शकते. तर त्याचा मला फायदा झाला. 1 रुपया खर्च न करता निवडणूक कशी लढता येऊ शकते याचं जर कोणी ट्रेनिंग देऊ शकत असेल तर मी आहे. मला फक्त सिस्टीम राबवण्यापुरता खर्च येतो. कितीतरी वेळेला असं झालं की मी धनदांडग्यांच्या समोर निवडणुका लढल्या. मंडळं पैसे देऊन देऊन ताब्यात घेणं, गणपतीला मुकुट देणं, घराघरांमध्ये कुकर देणं आणि कुकरचं झाकण निवडून आलो तर देईन म्हणून. जोक नाही आहे, वस्तुस्थिती आहे. म्हणजे मी आत्ता कोणाची नावं नाही घेते, पण अशा घटना. आणि मग मला दडपण यायचं की मी काय करू. अशा माणसासमोर मी निवडणूक लढते की जो किती काही खर्च करू शकतो. भरपूर जमिनी आहेत, 1 गुंठा जमीन विकली की एवढे पैसे आणि झाली निवडणूक. मी काय करू, मी नोकरदार आहे. लोक तुमचा प्रामाणिकपणा, तुमची तळमळ, तुमची काम करण्याची वृत्ती, तुमच्याकडे आलेल्या एका व्यक्तीकडे तुम्ही कशा रीतीने तिच्याशी बोलता आणि धावतात यांच्या कामासाठी हे पाहतात. त्यामुळे ह्या सगळ्यातून लोकांनी मला निवडून दिलं. कोणी समोर असला तरीसुद्धा हीच बाई बरी आपली. एक उदाहरण सांगते आमदारकीच्या वेळचं आणि मग थांबते, कारण अशा कितीतरी गोष्टी बोलता येतील आणि मला प्रामुख्याने या तिघींचं ऐकायचं आहे. मला जेव्हा आमदारकीचं तिकीट दिलं तेव्हा एका कोथरूडमधल्या एका वॉर्डाची मी नगरसेविका होते आणि प्रदेशावर एक पद माझ्याकडे होतं, प्रदेश संघटनात्मक पद होतं. तर कोथरूड मतदारसंघ चिक्कार मोठा आहे आणि तो पलीकडे बाणेर बालेवाडीपर्यंत पाषाण सगळा सुतारवाडी असा वगैरे पसरलेला आहे. माझ्याकडे पैसा नाही, कार्यकर्ते तुटपुंजे आणि त्या भागातले कार्यकर्ते तर पूर्ण म्हणजे तिथे इतकी दहशत असायची त्यावेळेला की भाजपचा कार्यकर्ता कसा तिथे फिरेल. मी माझ्या या नागरिकांना सांगितलं की तुम्ही माझे कार्यकर्ते, तुम्ही तिकडे जा आणि माझ्यासाठी तुम्हाला जर मी आवडले असेल, माझं काम आवडलं असेल तर माझ्याबद्दल बोला. कितीतरी वेळेला असे काही प्रसंग आले की तो समोरचा उमेदवार आहे, तो माझ्या सोसायटीला लिफ्ट देतोय किंवा पेविंग ब्लॉक्स घालून देतोय. तुम्ही काय देणार ताई? मी म्हटलं निवडून आल्यानंतर मी काम करीन तुमचं. माझ्याकडे पैसा नाही एक, आणि मी पैसा वाटू इच्छित नाही, हे माझ्या स्वभावात नाही. हे 2 मला नाही पटणार. हे तुम्हाला पटलं तर मतदान करा, नाही पटलं तर नका करू. अशा रीतीने प्रामाणिकपणा हा कामी येतो, मला असं नेहमी वाटतं. आणि मी त्यांना 1 रुपया पण द्यायचे नाही आणि कोणाकडनं काय असेल ते. पण माझा प्रचार हा माझ्या नागरिकांनी केला. प्रत्येक सोसायटीमध्ये जणू चेअरमन माझा बूथ एजंट असल्यासारखा, आणि लोक देतात निवडून. खूप छान काम करण्याची संधी असते. वेगवेगळे अनुभव, महिलांचे अनुभव, शिक्षण क्षेत्रात काम करण्याचे अनुभव, नदीसाठी काम करण्याचे अनुभव, पर्यावरणासाठी काम करण्याचे अनुभव, हे असे इतके गाठीला येतात तुम्ही जेव्हा काम करता. सरकार आपलंच होतं त्यावेळेला. डेव्हलपमेंट प्लॅन हा त्यावेळेला महानगरपालिकेचा होत नव्हता कित्येक वर्ष, म्हणून तो मी सरकारला सांगितला. सरकारने काम केलं आणि डेव्हलपमेंट प्लॅनच्या वेळेला अनेक जण यायचे की ताई कोणाला भेटू, माझ्या इथं हे अमुक एक करून हवं आहे. मी म्हटलं फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत, कोणाला न भेटता काम करणार आहोत आम्ही. आमचं सरकार हे कोणाला भेटायला वगैरे बोलवणार नाही आहे. तुमचं काम व्यवस्थित होईल मेरिटवर. म्हणजे असे भेटाभेटीचे निमित्त इथे नसतात. त्यांना हा फरक जाणवला.
हा फरक जाणवतो. जेव्हा चांगलं सरकार, चांगला लोकप्रतिनिधी असतो तेव्हा खूप चांगले फरक जाणवतात आणि लोक तुम्हाला ॲप्रिशिएट करत असतात. स्ट्रगल आहे पण त्याच्यात पण मजा आहे आणि मला आनंद वाटतो मी जेव्हा हे काम करते. आनंदाने केल्यानंतर संकटंसुद्धा सहजपणे पार करता येतात आणि साथीदार मिळतात तुम्हाला, देवासारखे मिळतात. तुमच्या संकटांमध्ये स्वतः रडणारे, रात्ररात्र तळमळणारे असे लोक मी पाहिलेत. मी फार दैव दुर्लभ अशी नशीबवाने. 19 साली जेव्हा माझं तिकिटाबद्दलचा निर्णय झाला, रात्र तळमळणारी माणसं, खूप मोठी वेगवेगळ्या क्षेत्रातली खूप मोठी उच्चांक, इतकं भाग्य कुठल्याही राजकारण्याला मिळालं नसेल इतकं भाग्य माझ्या वाट्याला आलं. माझ्या पत्रामध्ये परमेश्वरांनी इतके चांगले स्नेही आणि आप्तेष्ट मला या राजकारणाने वरदान म्हणून दिलेले आहेत. अगदी खरं आहे. मला तुम्ही बोलत असताना मेधाताई एक आठवण आली आणि त्याचा उल्लेख करण्याचा मोह आवरत नाही. अमरावतीला सुदाम काका देशमुख होते, वारले ते, आणि निवडणूक त्यांनी लढवली होती काँग्रेसच्या उषाताई चौधरी यांच्या विरोधामध्ये. आणि सुदाम काकांजवळ काहीच नाही, डाव्या विचारसरणीचे फाटका माणूस. तर ती निवडणूक अशी ऐतिहासिक ठरली होती की सुदाम काकांच्या प्रचारासाठी धुणभांडी करणाऱ्या बायका, रिक्षा चालवणारे रिक्षावाले हे आपलं काम संपल्यावर संध्याकाळी घराबाहेर निघायचे आणि प्रचार करायचे. आणि त्यावेळेची घोषणा अशी होती की तुमचाच खडू, तुमचाच चुना, सुदाम काकांना निवडून आणा. आणि ही निवडणूक BBCने कव्हर केली होती. कदाचित भारतातली एकमेव निवडणूक असेल. म्हणजे पक्षाचा विचार बाजूला ठेवू, पण तुम्ही जे म्हणालात की 1 रुपया खर्च न करता निवडणूक ही जिंकल्या जाऊ शकते, मला वाटतं अंजली त्यांनी असा वर्कशॉप घ्यावा निवडणुकीत येऊ इच्छिणाऱ्यांसाठी आणि मेधाताई, नीलमताई या सगळ्यांना बोलवावं. नगरसेविकांसाठी आपण घेतलाही होता ना? केला होता. माझा पुढचा प्रश्न नीलमताई तुम्हाला आहे की इतकं डिमांडिंग क्षेत्र आहे राजकारण आणि बाकी कुठलं, याचं काही तुलना होऊ शकत नाही. तर या क्षेत्रामध्ये इतकं ॲग्रेशन, मेल ॲग्रेशन असलेलं, मेल डॉमिनेटेड क्षेत्र, याच्यामध्ये जेव्हा एखादी स्त्री येते ॲम्बिशन घेऊन, तर कुटुंब आणि हा बॅलन्स कसा काय साधावा? आपल्याकडे आजही बऱ्याच ठिकाणी कुटुंबामध्ये एकमेकाला, मुलांना, सासू सासऱ्यांची, आईवडिलांची मदत करण्याची तयारी आहे. आणि त्याचबरोबर बॅलन्स म्हणण्यापेक्षा वेळेचं नियोजन हे खूप आवश्यक आहे. दुसरं, ज्या स्त्रियांना, ज्या समाजातल्या घटकांना आपली खूप गरज आहे त्या ठिकाणी आपण धावून जाणं, पोचणं हे केलं की आपोआप हळूहळू तुम्हाला कुटुंबातलं पण सहकार्य मिळायला लागतं. दुसरं मी आपल्याला सांगेन की या ज्या महिला मी बघते आंदोलन करणाऱ्या, त्याच्यामध्ये मला आठवते की पुरंदर तालुक्यामध्ये धरणाचं पाणी महिलांना मिळावं म्हणून त्यांचं आंदोलन चाललं होतं. मी गेले तर तिथे मला असं चित्र दिसलं की नऊवारी साडी नेसलेल्या जवळजवळ 200-300 महिला जलसमाधी घ्यायला उभ्या होत्या. आणि मी त्यांना म्हटलं, तर तुमचं कसं होणार? तुम्ही जलसमाधी घेतली तर तुमच्या कुटुंबाचं काय होणार? तुमचे जीव झाले गेले तर कुटुंबामध्ये सगळीकडे प्रश्न तयार होतील, तुम्ही थोडं समजून घ्या. तर मी त्याचं समर्थन करत नाही, पण त्या बायकांनी मला जवळ बोलावलं, इकडे या नीलमताई. काय म्हणे, या पुढे सगळ्या बायका उभ्या आहेत ना नऊवारी नेसलेल्या, त्या पट्टीच्या पोहणाऱ्या बायका आहेत आणि त्या सगळ्या पाण्यातून तिकडे जाणार आहेत, कोण असं मरणार वगैरे नाही आहे. आणि त्याच्यामुळे हे बघितल्यावर ते मग माझा जीव भांड्यात पडला. मग मी त्यांच्या आंदोलनात पाठिंबा दिला. थोडं नंतर आंदोलन कसं झालं, पोलिसांनाही थोडा त्रास झाला, केसेस झाल्या या सगळ्या बायकांवर, आत्महत्येचे प्रयत्न केले म्हणून 6-7 वर्ष या महिला झुंजल्या. पण नंतर कोर्टाने यांना निर्दोष सोडलं सगळ्या महिलांना आणि पाणी पण मिळालं त्या सगळ्या गावाला. त्यामुळे उदाहरण मला काय सांगायचं आहे की कुटुंबाचा सुद्धा सहकार्य मिळायला लागतं जेव्हा स्त्रियांना, मग ती मी असेन की अजून कोणी असेन, तेव्हा यश मिळणं शक्य होतं. एक. दुसरं म्हणजे कायम एक मोठा वादविवाद झालेला आहे स्त्रियांच्या चळवळीमध्ये, विवाह आणि कुटुंब संस्थेबद्दल तुमची भूमिका काय. आणि कायम एक टीका झालेली आहे की विवाह संस्था नको. आजही म्हणजे मला त्यांच्यावर व्यक्तिगत टीका कोणावर करायची नाही आहे, पण आजही अनेक प्रकारचे प्रयोग सगळे चाललेले आहेत. पण मी ज्या महिला मला सगळ्या भेटल्या आलेल्या, त्यांचं मी बहुतेक जणींचं पाहिलं की त्यांना 10 पैकी 6 महिलांना कुटुंब टिकवण्यामध्येच रस होता. मग ज्या स्त्रियांना त्यांच्या चॉईस म्हणतो ना आपण, मग त्यांना त्यांचा चॉईस म्हणजे पर्याय जर का तो कुटुंबाचा असेल, तर मग केवळ कुटुंबापासाठी
सर्वस्वी त्याग करणं जरी शक्य नसलं तरीसुद्धा काही वेळेला मतभेद होतात. राजकीय मतभेदांचा मलासुद्धा अनुभव आला. परंतु एक असं दिसलं मला की समाजाचं जे व्यापक कुटुंब आहे त्याच्यामध्ये मदत करणारे लोक तयार होतात. आम्हाला तर खूप वेळेला हिंसाचाराचा पण अनुभव आला. अटॅकची भीती, दगडफेक किंवा घरावरती दगडफेक करायला लोक येणं. पण कार्यकर्तेही तुमची कवच कुंडलं असतात. मला खूप लोक विचारतात तुमच्याकडे पिस्तूल वगैरे आहे का. म्हटलं अजिबात नाही आहे, कधीच मी ठेवलं पण नाही आणि ठेवायची पण मला आवश्यकता वाटत नाही. पण सामान्य लोकांचं जे प्रेम आहे त्याच्यामधून तुम्हाला सगळं सहकार्य प्रत्येक ठिकाणी मिळत असतं. आणि दुसरं म्हणजे खरं सांगायचं तर ज्याच्यामधून काही आउटपुट नाही आहे, केवळ फक्त उदो आहे, तर सत्काराचे वगैरे कार्यक्रम मी टाळते, मी जातच नाही. म्हणजे कारण होतं काय की नुसता स्वतःचा सत्कार करून घेणं मला तर एकदम म्हणजे हास्यास्पद वाटतं खरं सांगायचं तर. त्यामुळे आवश्यकता ज्या ठिकाणी आहे तिथेच आपण काम करावं. जिथे कमी तिथे आम्ही. आपण आपल्या वेळेचं नियोजन पण केलं पाहिजे. वेळ आहे म्हणून उगाचच रात्रीच्या 10-10 तास मिटिंगा चालू ठेवायच्या. माझ्या अजून एक गोष्ट लक्षात आली की खूपसे महत्त्वाचे निर्णय राजकारणामध्ये रात्रीच होतात, 12 वाजता, 1 वाजता, 2 वाजता. आता महिला कधी असणार त्या मिटिंगला. मग आपण दिवसाच त्याची तयारी करून ठेवावी. आणि हे काम करत असताना आपल्याला स्वतःचं आरोग्य, कुटुंबामध्ये आजारी असतात लोक. आता ज्या वेळेला मला आठवतं शिवसेना प्रमुख वारले त्याच्या आदल्या वर्षी माझे वडील आजारी होते. 2 वर्ष अशी गेली आमची की रोज सकाळी मी 10-11 वाजता बाबांचा आवरून घरामध्ये बाकीचे होते फॅमिली मेंबर्स मुंबईला जायचे. मुंबईहून तिथे थांबायला लागायचं कारण हजारो लोक मातोश्रीवरती यायचे. आणि खूप नवीन सारखा संघर्ष तर 5वीला पुजलेला आहे. रोज नवीन काहीतरी घडत असतं. आणि या सगळ्या कामामध्ये परत लोकांचं काम तुम्ही वाऱ्यावर सोडू शकत नाही. हे सगळं करत असताना नंतर माझे वडील वारले आणि त्याच तिथीला पुढच्या वर्षी बाळासाहेब वारले. त्यामुळे मला काही वेळेला असंही वाटतं की कुटुंब म्हणजे आपण म्हणतो ते कुटुंब एक व्यापक कुटुंब असतं मदत करणारं. आणि कोविडच्या काळामध्ये मला कुटुंबाच्यामध्ये कशा प्रकारनी घटना ज्या घडल्या की अंत्ययात्रेलाही लोकांना जाता आलं नाही. काही वेळेला 4-4, 5-5 लोक एका कुटुंबात दगावली. त्यामुळे कोविडच्या काळामध्ये जेव्हा आम्ही काम केलं त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की कुटुंबाची केवढी मोठी शक्ती आहे. त्या शक्तीची परत एकदा जाणीव झाली की कुटुंबाचा आधार जात असेल तर माणूस संपूर्णपणाने सैरभैर झाला. आणि मग कोविडच्या काळामध्ये ज्या महिलांना एकटं राहायला लागतंय कोविड सेंटर्समध्ये त्यांच्या सुरक्षिततेच्या प्रश्नावरती लक्षात आलं रे आपणच त्यांचं कुटुंब आहोत. त्यामुळे मला असं वाटतं की बॅलन्स करावा लागतो स्वतःला. पण घरामध्ये बाकीचे जे सदस्य आहेत, बहीण आहे, मुली आहे, सुदैवानी आमची मुलगी, भाचा हे सगळेजणं खूप लहानपणापासूनच समजूतदार झाले. आया काम करत असल्या की मुलं समजूतदार होतात असंही आपण म्हणू शकतो. परंतु एक आहे की घरकाम असेल तर हे सुद्धा माझा भाचा करतो. काही वेळेला आपण स्त्रियांच्याबद्दल बोललो अधिकाराबद्दल, पण जावयाने काम केलं तर बरं वाटतं. पण मुलगा काम करत असताना थोडंसं मनामध्ये वाटतं की किती सुनेच्या पुढे पुढे करतोय. तर असा काही प्रकार न होता आमच्या कुटुंबामध्ये घडू शकतात गोष्टी. आणि दुसरं मला सांगायला पाहिजे की मी आता इतकं काम करत होते तर मुक्ता आली एक दिवस. अगं मला MBAची ॲडमिशनचं माझं ताबडतोब झालं म्हणाली. म्हटलं तुला प्रश्न काय आले. तर म्हणाली नाही व्हायवामध्ये कुणालाच प्रश्न समजत नव्हते पण मला त्यांनी प्रश्न विचारला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काम सांग. आणि आई मला ते पाठ होतं त्यामुळे ताबडतोब माझं सिलेक्शन झालं. त्यामुळे काय असतं की मुलांवर आपण जे संस्कार करतो त्याच्यामधून सुद्धा मुलं यशस्वी होतात. आणि शेवटी एक वेळ अशी येते की मुलांनासुद्धा राजकारण कळायला लागतं चांगलं. ते पण आम्हाला सल्ला देतात काही बाबतीत काय करायचा तो. आणि त्यामुळे कुटुंबाच्या सल्ल्याबरोबर एक आणि सुदैव म्हणेन मी की मला तर असं म्हणजे खूप लोक कुटुंबामध्ये 5-5, 6-6 मुलं आहेत आणि प्रत्येकाला राजकारणात जायचं आहे असा प्रकार नाही आहे. त्याच्यामुळे सगळा बॅलन्स व्यवस्थित होतो. प्रत्येकाची राजकीय ॲम्बिशन नसेल तर प्रत्येकाला जे आवडते ते करता आलं तर हा प्रश्नच काही त्याच्यामध्ये येत नाही असं मला वाटतं. आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत काही वेळेला एक होतं पण हे बघ तस्लिमा नसरीन पण माझी मैत्रीण आहे ती मला बोलली होती की माझं प्रत्येक यश मिळालं तर त्यानंतर माझे एक मैत्रीण तुटत गेले असं पण होतं. की म्हणजे आपलं एक यश मिळालं की आपल्याला 3-4 लोक आपल्याशी बोलेनासे होतात, भेटत नाहीत, मुद्दाम वाट बघतात आपण फोन केला पाहिजे म्हणून असं. मग आपण ते समजून घेतलं. मी कोविड काळामध्ये यादी केली ज्या ज्या लोकांचा संवाद तुटला आहे त्या प्रत्येकाला फोन करून विचारलं तुम्ही कसे आहात, काय आहात. तर या दृष्टिकोनातून सुद्धा माणसं जेव्हा जोडली जातात त्यावेळेला आपल्याला फार परिस्थितीचा ताण येत नाही. पण आपला ताणतणाव झेलणारं त्याबद्दल समजून घेणारे माणसं त्यांना सांभाळण्याचं पण स्किल तुम्हाला जपलं पाहिजे. त्यामुळे प्रत्येक टप्प्यावर आपण जेव्हा वर जातो त्याला आपल्याला त्या टप्प्यावर भेटलेली माणसं शक्य तेवढी लक्षात ठेवून त्यांच्याशी आपण
चांगले वागलो तर इथे आता मी एकदम म्हणजे देवभोळी असल्यासारखे बोलते असं वाटेल, परंतु जे आपण चांगलं वागतो तर आपल्याला चांगली माणसं भेटतातच आणि ती आपलं रक्षण करतात, मदत करतात. आणि इतकंच नव्हे तर आपल्या लक्षात येतं की आपण एकटे अजिबात नाही आहोत आणि त्यातून आपल्याला अजून पुढचा मार्ग दिसत जातो. गायत्रीताई, मगाशी आपण बोलत होतो आणि म्हणून मी आता हा प्रश्न मुद्दाम विचारते. कार्यक्रम सुरू होण्याच्या आधी आमच्या गप्पा सुरू होत्या आणि तुम्ही बोललात की राजकारणामध्ये येणाऱ्या स्त्रियांच्या त्यांना डिमॉरलाइज करायला, त्यांना खचवायला मुद्दाम चारित्र्यावर बोललं जातं. तुमचा काय एकूण अनुभव आहे याबाबत? आता मी माझी सविस्तर माहिती सांगते. अगोदर मला याच्यात येण्याचा रसच नव्हता, सगळ्यात पहिली गोष्ट. परंतु गावाने माझ्यात काय बघितलं होतं मला माहीत नाही. ज्यावेळेस मी माझा फॉर्म भरला तरी गावाला वाटत नव्हतं ह्या फॉर्म ठेवतील, कारण माझ्या मिस्टरांना अजिबात राजकारणात रस नाही. त्यावेळेस लोकांनी असं हे केलं की आम्ही म्हणजे असं आम्हाला मतदान करा, असं मी गेले नाही, माझे मिस्टर गेले नाही, परंतु आमच्या पॅनल प्रमुखांनीच सगळा माझा प्रचार केला. मी चांगल्या मताने निवडूनही आले. परंतु हे सगळं करण्याच्या प्रक्रिये अगोदर मला माझ्या मिस्टरांचा असा सपोर्ट होता की तू निवडून येशील याच्यात काही शंकाच नाही, कारण मी सामाजिक काम केलेलं होतं. आणि मला सगळीच अगदी म्हाताऱ्यापासून तर अगदी लहान मुलापर्यंत माझी तीच मैत्री होती. त्याच्यामुळं माझ्यात जनतेने काय बघितलं हे देव जाणे. परंतु हे करीत असताना असं सांगितलं होतं की तुला याच्यात पूर्ण वेळ द्यावा लागेल, आपला मुलगा जरी लहान असेल तर ते मी पाहीन. म्हणजे याच्यात याची 100% जबाबदारी अशी असते की कुटुंबाने घरातून सपोर्ट केला पाहिजे. दुसरी गोष्ट अशी असते की ती महिला काम करत असताना चांगलं काम करते, मग तिचं हनन कुठं होईल, तिच्या चारित्र्यावर होतं. मग त्यावेळेस ती खसती, ती म्हणते बाबा नको, आता हे करण्यापेक्षा आहे ना आपलं संसार व्हायला ना, आपण बरं काय पडले असं अशा प्रकारचा. किंवा मग तिची ती प्रगती थांबवली जाते. ह्याच्यातही ती थांबत नाही, कारण जी स्वतः करते तिथं थांबून पाहत नाही. त्यावेळेस मग काय तिला इग्नोर केलं जातं पुढच्या पंचक्रोशीचं. कारण पुढच्यांना ते पाहायचं असतं की जर ह्याच महिलेला संधी मिळेल ते आपल्याला कधी मिळेल. त्याला एकच मुद्दा असा असतो की ती चारित्र्यानं झाल्याशिवाय ती महिला मागं पाहत नाही. आज आपण पाहतो किती क्षेत्रात सहज आता आपण सोशल मीडियावर पहा काही बोललं जातं, त्याला थोडीशी शासनाने ताई, आज तुम्ही खासदार ताई आहेत, आमदार ताई आहेत, तर याच्यासाठी खरंच एक कायदा पारित केला पाहिजे की याच्यावर बघा आपला विशाखा कायदा 2013मध्ये, तर ती अशी ग्रामपंचायतच्या स्तरावर तिथं एक समिती तयार झाली पाहिजे. त्याच्यामुळं महिला तिथं तक्रार करून कमी ती गोष्ट द्या, कारण महिलांचं चारित्र्य हरण झालं का महिला तिथं संपते. ते काय करता येईल याच्या संदर्भामध्ये? म्हणजे अशा जेव्हा लैंगिक प्रकारच्या टिप्पणीला, चारित्र्यहननाला सामोरं ते खचून जाते ना, म्हणजे आणि इतरही बायका या हे होतात, परावृत्त होतात, तर कसं बघावं याच्याकडे, काय करता येईल? कायदा कितपत आणि किती लवकर करता येईल हे आता तपासून पाहावं लागेल. हां, हे कायदे नक्की आहेत की कुठलीही स्त्री म्हणजे राजकारणातलीच का असे ना, दुसऱ्याही कुठल्या क्षेत्रातली, तिच्याबद्दल अपशब्द बोलल्यानंतर त्याला कायद्याच्या चौकटीमध्ये नक्कीच न्याय मागता येतो. आणि त्यातलंच एक क्षेत्र राजकारण म्हणून असं आहे. परंतु राजकारणात काम करत असलेल्या महिलांसाठी म्हणून वेगळा असा कुठला कायदा नाही. पार्लमेंटरियन्ससाठी एक विशिष्ट कायदा आहे की जो इतर कुठल्या त्या सिस्टीममधल्या व्यक्तींनी काही केल्यानंतर त्यांना एथिक्स कमिटीकडे न्याय मागता येतो. पण सर्वसामान्य माणसांच्या बाबतीत तसं नाही आणि या स्तरावरच्या महिलांसाठी नक्की नाही. परंतु ताईंनी जे सांगितलं ते अत्यंत वस्तुस्थितीदर्शक असं आहे. जेव्हा राजकारणातली महिला एखादा मुद्दा उपस्थित करते, त्या मुद्द्यावर चपखल उत्तर जर का प्रतिस्पर्धी राजकारणी पुरुषाला देता येत नसेल, तर तिला शह देण्यासाठी त्यांच्याकडे एकमेव क्रूर असं शस्त्र असतं आणि ते म्हणजे तिचं चारित्र्य हनन किंवा चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न करणं. हे मोठ्या प्रमाणात केव्हा सुरू झालं? जेव्हा सोशल मीडिया अस्तित्वात आला. आता सोशल मीडियाच्या माध्यमातून कुठलीही गोष्ट केव्हाही कशीही व्हायरल केली जाऊ शकते आणि म्हणून विषयांतर करून
कितीतरी गोष्टी, म्हणजे एक मुद्दा समजा ताईंनी उपस्थित केला असेल, मंदिराचा काय सांगितला तुम्ही, तो समजा एक मुद्दा आपण तो घेऊ उदाहरणादाखल. हां, तर एक समजा XYZ त्यांनी मंदिराचा मुद्दा उपस्थित केला, तर तो मुद्दा लॉजिकल असेल किंवा मेरिट असेल त्याच्यामध्ये, पण त्यांचे जे प्रतिस्पर्धी असतील त्यांना तो मान्य नसेल, तर ती व्यक्ती मंदिर सोडून अन्यच कुठल्या तरी विषयामध्ये बोलणार आणि एक त्या स्त्री व्यक्ती असेल तर तिला टार्गेट करणार. असं मला असं वाटतं की 100% महिलांच्या बाबतीत घडलं आहे. एकही व्यक्ती त्याला अपवाद नसेल, महिला लोकप्रतिनिधी एकही व्यक्ती त्याला अपवाद नसेल. पुरुषप्रधान संस्कृती अजूनही अस्तित्वात आहे, हे आपण नेहमीच पाहतो. आणि हे क्षेत्र आजपर्यंत मेल डॉमिनेटेड क्षेत्र राहिले. तुम्ही मगाशी छान उदाहरण दिलं, रवांडासारख्या ठिकाणी 50%पेक्षा जास्त महिला लोकप्रतिनिधी आहेत. 61% आहेत तिथे, 61% महिला लोकप्रतिनिधी. ऑन ॲन ॲव्हरेज मला वाटतं 26%-27% लोकप्रतिनिधी देशभरामध्ये महिला आहेत. आपण त्याच्या मानाने वरिष्ठ लेवलला अजून कमीच होत, 13% वगैरे. बाकी या ठिकाणी आपण 44% आहोत लोकल सेल्फ गव्हर्नमेंटमध्ये. जेवढ्या महिला लोकप्रतिनिधी वाढतील ना, तशी तशी उत्तरं ह्याच्यावर मिळत जातील आणि काळही बदलत जाईल आणि रोखठोक उत्तरं महिलांनी देता आली पाहिजेत. महिला या संवेदनशील असतात आणि त्या लगेचच त्यामुळे खूप बॅकफूटवर जातात. माझं घर काय म्हणेल, माझे कुटुंबीय काय म्हणतील, माझ्या मुलांना काय वाटेल, अशा प्रकारे बातम्या आल्यानंतर पुरुषांच्या बद्दलची बदनामी झाली तर त्यांना कोणी घरातून इतकं क्वेश्चन करत नाही, पण बायकांच्याबद्दल झाली तर समाजामध्ये त्याची फार चर्चा होते आणि तिची कानकोंडी परिस्थिती होते. आणि त्याच्यामुळे तिला असं वाटतं की अरे नकोच त्यापेक्षा राजकारणात जायला. आणि हेच तर त्यांना हवं असतं, त्यांचं हेच तर उद्देश असतं. चाललेलं सगळं जे असतं ते हेच असतं, वस्तुस्थिती असते म्हणून ते टीका करत असतात, अशातला भाग नाही. आणि असली तरी त्यांना काय घेणं देणं असतं त्याच्याशी. तुम्ही मुद्द्यावर बोला ना, तर ते मुद्दा सोडून बोलतात कारण त्यांना खच्चीकरण करून त्यांना कधी एकदा साईड ट्रॅक होतील अशा बुद्धिवादी आणि सक्षम महिला, हेच त्यांना हवं असतं. त्यांना पुरवून उरणं हेच त्याच्यावरचं सध्या तरी उत्तर आहे. कायदे किती येतील, कायद्याला न्याय मिळेल तेव्हा मिळेल. आज तुम्ही तुमचा तग धरून राहणं आणि अशा वेळेला कुटुंबाची जबाबदारी खूप उपयोगी पडते. कुटुंब आपल्या सोबत असेल ना तर मग काही होऊ दे, किती चुकीच्या गोष्टी समोरून अटॅक होऊ देत, पण आपण टिकून राहू शकतो जर सोबत आपल्या कुटुंब असेल. मला नेहमी असं वाटतं, आता खूप चित्रपट येऊन गेले राजकारणातल्या महिलांवर. ड्रीम सिटी का काहीतरी नावाचं एक सिरीज पण येऊन गेली नेटफ्लिक्सवर. आंधी नावाचा चित्रपट आला. आणखीनही कुठले घराबाहेर नावाचा. मृणाल कुलकर्णी आपल्या ज्या आहेत, माझ्या चांगल्या मैत्रिणी आहेत, त्यांना मी म्हणाले की प्रत्येक स्त्री जी राजकारणामध्ये आहे ती कुटुंबाबरोबर वाद नाही घालत आहे, घालतेच असं नाही, तर त्यांचे चॅलेंजेस हे बाहेर आहेत. आमच्यासारख्या कितीतरी स्त्रिया आहेत की ज्या कुटुंब वत्सल आहेत आणि कुटुंबालाही सोबत घेऊन, समाजालाही सोबत घेऊन त्यांना देशाला आणखीन आपण काय कॉन्ट्रीब्यूट करू शकतो हा थॉट आहे. कुटुंब त्यांच्या सोबत आहे. कुटुंब वत्सल स्त्री राजकारणात आहे असा एखादा चित्रपट तुम्ही बनवा असं मी त्यांना सांगितलं की तुम्ही हे कुठलेच चित्रपट मला रिलेट नाही होत. हे कुठलेच तुमचे छान आहेत का तर चांगले आहेत, एक वेगळ्या कुठल्या तरी लाईफबद्दल त्या बोलल्या आहेत, ते बोलले आहेत आणि त्याचं चांगलं आहे, गाणी चांगली आहेत, ॲक्टिंग चांगली, सगळं मला रिलेट नाही होत. कारण की आज कितीतरी अशा स्त्रिया आहेत की त्या आहेत, काम करतायत, त्यांचे चॅलेंजेस तुम्ही ओळखूच नाही शकलात आणि तुम्ही सुपरफिशियली दाखवताय. ते चॅलेंजेस तुम्ही अतिशय उथळपणे दाखवताय चित्रपटांमधून. खरे चॅलेंजेस आम्ही किती विष पितो हे तुम्ही प्रत्येकीशी बोलून बघा आणि मग एकत्रित त्याचं सार काढून कोणीतरी कथा लिहा आणि त्याच्यावर चित्रपट काढा. चॅलेंज आमच्या घरात नाही आहे, चॅलेंज बाहेर आहे, तो ॲड्रेस नाही झालेला. नीलम, ते तुम्ही काहीतरी सांगणार होतात, लैंगिक टिप्पणी किंवा चारित्र्यहनन या विषयावर. एक तर आपण कशा पद्धतीने चारित्र्यहनन होतं आणि त्याचा स्त्रीवर काय परिणाम होतो या चौकटीच्या पलीकडे जाऊया. कारण चारित्र्यहननाला उत्तर कसं द्यायचं हे एक सायन्स आहे किंवा एक तंत्र आहे असं मला वाटतं.
याचं कारण असं की ज्या क्षणी चारित्र्यहनन होतं तर आता सोशल मीडियावरती ट्रोलिंग होतं. तर ट्रोलिंग ज्यावेळेला होतं तेव्हा मला सरळ असं वाटतं की आपल्याला माहिती आहे ना की आता हे निगेटिव्ह कॉमेंट्स असणार आहेत, आणि त्याच्यात एक वैशिष्ट्य असतं की एकासारखी दुसरी कॉमेंट असते, दुसऱ्यासारखी चौथी कॉमेंट असते. आणि याला कारण मला जे यातले तज्ज्ञ आहेत त्यांनी सांगितलं की असे टोपण नावानी ट्रोलिंग करणाऱ्या लोकांना काहीतरी 20 पैसे पर ट्रोल मिळतात. त्यामुळे ते जेवढे दिवस मिळत असतात तोपर्यंत ते तसं रोज ट्रोल करू शकतात. तर त्यामुळे आपण कशाला घाबरायचं या गोष्टीला, की हे सगळं एक शास्त्र आहे त्यांचा व्यापार चाललेला आहे, त्याच्यातून त्यांचं पोट भरतं आहे. त्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा आपण चुकलेलो नाही आहे किंवा कुठली गोष्ट बुडाची निराधार अशी पसरवली जाते तर त्याचं उत्तर आपण एकदा द्यावं, दोनदा द्यावं, तीनदा द्यावं. दुसरे बरेचसे लोक जे बोलणारे आहेत ते जर का एवढे निर्भीड आहेत तर त्यांनी स्वतःची आयडेंटिटी समोर आणावी. ती आणली जात नाही, बहुतेक वेळेला टोपण नाव असतं. तिसरं 66 नावाचं केंद्राचं एक कायद्याचं कलम होतं की ज्याच्यामध्ये अशा पद्धतीने सामाजिक माध्यमावर स्त्रियांना त्यांची छळणूक करणं हा अजामीनप्राप्त गुन्हा होता. पण दुर्दैवाने मधल्या काळात एक 4 वर्षापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने तो जामीनप्राप्त गुन्हा करून टाकला. त्याच्यामुळे काय झालं आहे की माणूस, आपण जरी तक्रार केली पोलीस स्टेशनला तरीसुद्धा आता सायबर क्राईममध्ये आम्ही पूर्ण SOPs तयार केले मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र पोलिसांबरोबर, आणि सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी ते सगळे ॲक्सेप्ट केलेले आहेत. त्यामुळे आपण तक्रार केली तर ते दखल घेतली जाते, नाही असं नाही. परंतु तो माणूस परत दुसऱ्या नावाने ट्रोल करतो, परत दुसऱ्या नावाने धमक्या देतो. मला तर स्वतःला अनुभव आला की एक माणूसने फोन करून बलात्काराचीच धमकी दिली, पण मी पोलीस कंप्लेंट केली तेव्हा पोलीस महासंचालकांच्या लक्षात आलं की असं त्यांनी 8 आमदारांना केलेलं आहे, महिला आमदारांना. मग पोलिसांना जसं कळलं मग त्यांनी सगळे रेकॉर्ड घेतले. पण ते कायदेही असे आहेत काही की त्याच्यामध्ये पोलिसांनी सांगितलं की तुमची मोबाईल आम्हाला ताब्यात घ्यायला लागतील. अरे म्हटलं म्हणजे मला शिक्षा होईल, तर तुम्हाला जे काही रेकॉर्ड काढायचे ते तुम्ही त्याच्यावरून घ्या. आणि हे झाल्यानंतर लक्षात आलं की त्याला असं वाटलं होतं या आरोपीला की विधान मंडळाचं अधिवेशन आहे आणि आपण असं महिला आमदारांना बलात्कार करतो वगैरे असं म्हटलं आणि खून करतो तर अधिवेशनात गोंधळ होऊन तत्कालीन गृहमंत्र्यांचा राजीनामा होईल, म्हणजे देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा होईल, म्हणून त्यांनी आम्हाला हे सगळं उद्योग केलेला होता. पोलिसांनी मग त्याला 5-6 कोर्टांमध्ये फिरवलं. कोर्टामध्ये फिरवल्यावरती तो अगदी व्यवस्थित ॲक्टिंग करून सांगायचा की मी कसं निर्दोष आहे, पण कुठल्याही कोर्टाने त्याच्यावर विश्वास ठेवला नाही आणि त्याला सगळ्या गुन्ह्यांमध्ये शिक्षा झाली त्या माणसाला जी आहे ते. एक दुसरं, काही वेळेला राजकीय वैमनस्यातूनच केलं जातं ट्रोलिंग जे आहे ते. त्यामुळे परदेशामध्ये तर महिला, आमच्या त्या UNच्या कॉन्फरन्सेसमध्ये काही महिलांनी एक कार्यक्रमच घेतला की आपण आमचे जे चेहरे आहेत हे आम्ही दाखवणारच नाही आहोत, आम्ही व्हिडिओ ऑफ करूनच चर्चा करणार आहोत. कारण तिथे तर अशी परिस्थिती झालेली आहे की व्हिडिओवर तुम्ही दिसलात की ताबडतोब तुमच्या मुलीचा पाठलाग होतो. घरावर ते कार्यक्रम पोचायच्या आतमध्ये त्या ठिकाणी हल्ले होतात घरांच्या वरती, कारण एवढी सिक्युरिटी पण तिथे नसते. एवढं झालेलं आहे की काही जणींनी तर वैयक्तिक निर्णय जाहीर केले की आम्हाला राजकारण करायचं नाही आहे, असं सुद्धा त्यांनी जाहीर केलेलं आहे. आपल्याकडे समाज जो आहे ना तो खोट्या गोष्टींवरती विश्वास ठेवत नाही, त्या मानाने मॅच्युअर समाज आहे. दुसरं, किती एखाद्या महिलेचं नाव कोणाबरोबर जोडलं गेलं तरी मला समाजात म्हणजे 100 लोक भेटली तर 2 लोकसुद्धा त्यांना तोंडावर विचारणार नाहीत की तुमचं काय नक्की. म्हणजे समाज काही गोष्टींकडे एका अर्थाने हे म्हणतो की खोटं असेल किंवा काम तुम्ही काय करताय याच्याशी त्याचा संबंध असतो. आणि एक लक्षात घ्या की चारित्र्य हनन करणारा माणूस आपली रिॲक्शन बघण्यासाठी आपल्याला ठरवून जखमी करतोय. मग आपण त्याला डोळ्यातलं पाणी येऊ द्यावं का? आपल्याला किती वाईट वाटलं तरी चेहरा आपला उदास दिसावा का? तर आपण जणू काही युद्धाला निघालो आहे. ज्या दिवशी माझ्यावरती अशी काहीतरी वाईट टीका होते, मी एकदम चांगली साडी काढते, हसत मुखाने बाहेर जाते की त्याला कळलं पाहिजे त्या माणसाला ट्रोल करणाऱ्या की माझ्यावर तुझ्यासारख्या टोळभैरवांचा काहीही परिणाम होणार नाही आहे. हे त्याच्यावरचं उत्तर आहे असं मला वाटतं. आणि आपल्या कुटुंबियांच्याही हे लक्षात येतं, कारण शेवटी असं आहे की जो जवळचा माणूस आहे, फक्त काही कुटुंबांमध्ये असं आहे की ते तिलाच विचारतात तुझाच का करतात. अरे याला काय उत्तर आहे का? तू या लोकांचं प्रबोधन करणं गरजेचं आहे की तुलाच का करतात, म्हणजे ती समोर दिसते, बोलते, काम करते, काही ठिकाणी कुठे भ्रष्टाचार काढते म्हटल्यावरती तिला ट्रोल करणं. आणि एक आहे की हे पहा, आत्तापर्यंत तर अशी परिस्थिती होती की बायकांच्या राजकीय आरक्षणाला खूप लोकांचा गुप्त विरोधच होता. केरळामध्ये एक त्यांनी स्टडी केला तर त्याच्यात सांगितलं होतं की महिलांमध्ये आरक्षण मिळाल्यावर काय फरक झाला. तर त्यातल्या अधिकारी लोकांनी सांगितलं की महिला आरक्षणाच्या आधी फुलपाखरासारख्या होत्या, पण आरक्षण मिळाल्यावरती सापासारख्या झालेल्या आहेत. त्या महिला महत्त्वाकांक्षी झाल्या
म्हणजे त्यांनी एक जी चौकट केली होती, गुड विमेन आणि बॅड विमेन. त्या वाईट बायका म्हणजे खूप बोलतात, वाईट बायका काम करतात, कुठलाही फोन उचलतात, त्यांच्या मदतीला जातात. आणि चांगल्या बायका म्हणजे काही असं वागत नाहीत, खूप सौम्यपणे बोलतात आणि त्याचबरोबर हसत नाहीत जास्त वगैरे. त्याच्यामुळे अशा आपण चौकटीत बसू शकत नाही ना. त्यामुळे एकदाच ठरवायचं की आपली दृष्टी कशा आपल्याकडे बघण्याची असली पाहिजे, मला कसलं समाधान होणार आहे. आणि दुसरं असं आहे की आपण दुसऱ्याला ट्रोल करू नये, हे आपण सांभाळलं पाहिजे. दुसऱ्या महिलेला जेव्हा ट्रोल करतात तर निदान आपले विरोधक असले तर आपण गप्प बसावं, त्याच्यात सहभागी होण्याचं कारण नाही. आज बघा आता अमृता फडणवीसांच्याबद्दल इतकं वाईट गाणेरडं फोटो वगैरे छापतायत सगळे, हे सगळे राजकीय वैमनस्यातून करतायत ना. मतभेदाच्यासाठी स्त्रीच्यावरती अशा पद्धतीने प्रहार करणं हे एक माध्यम आहे. इथे अहिल्याबाई होळकरांची एक आठवण, मी सभागृहात जेव्हा बोलले होते की त्यांच्या बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेवरती चर्चा चालली होती आणि त्याच्यात मी उदाहरण दिलं होतं की अहिल्याबाई होळकरांना जेव्हा कळलं की राघोबा दादा त्यांच्याकडून जेवढे पैसे मिळायला पाहिजेत राज्याकडून तेवढे मिळत नाही आहेत, म्हणून राघोबा दादांनी इथून हल्ल्याची तयारी केलेली आहे. त्याला अहिल्याबाईंनी त्यांना काय निरोप दिला की राघोबाजी, तुम्ही जर का आलात इकडे तर माझ्याकडून तर तुम्ही पराभूत होणारच आहात, पण तुमची अपकीर्ती अशी होईल की एका महिलेकडून तुम्ही हरलात. आणि त्याचबरोबर ते तर होईलच, आणि दुसरं म्हणजे तुम्हाला तोंड बघायला जागा राहणार नाही कुठे जायचं ते. त्यामुळे आजही महिलेकडून हरणं हे म्हणजे सगळ्यात जास्त वादविवादातसुद्धा. मी 12 वर्ष शिवसेनेची प्रवक्ता म्हणून काम केलं तर सुरुवातीला असं वाटायचं की मुद्दाम विचित्र प्रश्न विचारायचे, पण नंतर माझ्या हळूहळू लक्षात आलं की आपण अजिबात डिस्टर्ब व्हायचं नाही, कारण डिस्टर्ब होणं की तुमच्या तर्कशास्त्रावरचं लक्ष उडतं आणि मग तुम्ही मुद्द्याने बोलण्याच्या ऐवजी तुम्हाला वाईट वाटायला लागतं. त्यामुळे मी तरी एक असा प्रयत्न केला जाणीवपूर्वक, कधीतरी क्वचित असं होतं इमोशनल, पण 10-12 वर्षापासून एक ठरवलं की आपल्याला सभागृहातसुद्धा बराच त्रास असतो आम्हाला, सभागृहामध्ये बोलू द्यायचं नाही वगैरे असं आमदारांना एकमेकाला ते करतात. ज्या वेळेला आपली बोलायची संधी येते त्याच वेळेला सभात्याग होतो, काहीच पुढे तुम्ही करू शकत नाही किंवा कामकाज होणार नाही असं ठरतं. तुम्ही छान तयारी केलेली असते, मी असं बघायचे काय निलमताई आज खूप तयारी चालली आहे, म्हणजे स्वपक्षातले नाही बाकीचे, म्हणजे काही नाही तयारी, आज भाषण आहे माझं, बरोबर ते बाहेर जाऊन बोलून यायचे आणि सांगायचे की आता 3 नंतर सभात्याग. मग आता रडून काय करायचं आहे ह्याच्यावरती. मग आपण त्याच्याऐवजी सभापतींकडे जायचं, सभापतींना सांगायचं मला पुढच्या दिवशी सकाळी हा विषय मांडायची परवानगी कशी तरी करून द्या. पण एक झालं, एक मी सांगते की शिवाजीराव देशमुख असतील, रामराजे निंबाळकर असतील, सगळ्या सभापतींनी प्रचंड आम्हाला सहकार्य केलं मला परिषदेमध्ये. म्हणजे माझी जवळजवळ 600 पाने पुस्तकं आली. आणि मग असं काम झालं ना की तरी काही स्पर्धकांना राग येतो, म्हणजे महिलांनी कामच करता कामा नये असा त्यांचा प्रयत्न असतो. त्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे राजकारण आहे, आणि राजकारणावरती उत्तर जे आहे ते आपलं सार्वजनिक काम हे उत्तर आहे. आपण एवढं काम केलं पाहिजे की महिलाच त्या माणसाला उत्तर द्यायला लागतील त्या गोष्टीचं, आणि काही लोक दुर्लक्ष करायला लागतील, आणि स्त्रियांना जे उत्तर देतात ना, द्यायला लागतात ना, ती फार भारी उत्तर असतात. मग म्हणजे त्यांना काय बोलायची गरज लागत नाही. एकदा मला आठवतं आहे, असाच एक माणूस गेला, काहीतरी बोलायला लागला, बायका उठल्या, सतरंजी झटकलीन चालायलाच लागले तिकडून, काहीच बोलल्या नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ही लोक जी आहेत त्यांना कळलं आपलं, आणि आपण खचायचं नाही कुठल्याही परिस्थितीत. तुम्ही नवीन असाल, ग्रामपंचायत स्तरावरती अजून वेगळे प्रकार असतात, मेधाला पण सगळा अनुभव येतो आहे, पण या सगळ्याच्यामध्ये आपण प्रत्युत्तर देऊन वाईट कॉमेंट वाचायचीच गरज नाही आहे. जे चांगलं आहे, महत्त्वाचं आहे ते वाटावं, आणि आपण उपयोग केला पाहिजे समाज माध्यमाचा जेवढा होईल तेवढा. आणि मला असं वाटतं की राजकारणामध्ये असणाऱ्या महिलांना याच्यासाठी कायदा करता येईल की नाही, तर कायदा हाच की जो असं ट्रोल करेल तर निवडणुकीच्या वेळेला यांनी केलेलं ट्रोलिंगचे फलक लावले पाहिजेत की हा माणूस काय लायकीचा आहे, की जेणेकरून त्या माणसाला पराभूत करणं हेच त्याच्यातलं उत्तर आहे. पण स्वतः मोदी साहेबांना ट्रोलिंग करतात लोक, तिथे आपण कोण आहोत. त्यामुळे हा जर का विचार केला आपण तर हे सगळं अपरिहार्य असा भाग आहे, हे लक्षात आपण ठेवून वागलं तर मला असं वाटतं की आज ना उद्या हे 20 पैसे देऊन ट्रोलिंग करणारे लोक आपोआप त्या टोळ्या पराभूत होतील. एक फक्त याच्यामध्ये ॲडिशन म्हणून उदाहरणासकट सांगते. आता मध्यंतरी मी रेल्वे स्टेशनला बाजीराव पेशव्यांचं नाव द्या असा एक माझ्या मनातला मुद्दा उपस्थित केला होता, आणि त्याच्यानंतर शहरभर माझे झगा घातलेले फ्लेक्स लागले. ते लावले ज्यांनी 2002 साली मी जेव्हा निवडणूक लढले होते, राजाभाऊ बलकवडे तेव्हा शिवसेनेचे उमेदवार, आमचं पॅनल होतं, तेव्हा माझ्या बरोबरीने रोज आम्ही एकत्र असलेले असे कार्यकर्ते आम्ही होतो.
मला वाईट याचं नसतं वाटलं जर माझ्या विरोधी पक्षातल्या लोकांनी लावलं असतं, जे पारंपरिकरित्या आपल्या आयडिओलॉजीच्याच विरोधातले आहेत. आता उभाटात आहेत. हो हो. तर त्यावेळेला आम्ही एकत्र होतो आणि वर्षानुवर्ष आम्ही कोथरूड या भागात शेजारी असे ज्यांना, आणि पक्ष वेगवेगळे असतात नसतात, कुठेतरी एक बाउंड्री लाईन असते. आपण एखाद्याला दादा म्हणतो, एखाद्याला भाऊ म्हणतो, एखाद्याला ताई म्हणतो. तर तसं ताई इतके वर्ष आम्ही एकत्र काम केलं आहे आणि मी काम करताना कधी हे पाहिलं नाही की माझ्याकडे काम घेऊन आलेला व्यक्ती हा कोणत्या पक्षात. एकदा निवडून आलो आपण म्हटल्यानंतर सगळी जनता जी आहे त्यांचं जे जे काही काम आहे ते तुम्ही मला सांगा. तुम्ही मतदान करा, कुठल्याही कोणाचाही कोणी कार्यकर्ता असा, कुठेही पोलिंग एजंट असा, काम मला सांगा तुम्ही निवडून आल्यानंतर. हा, आणि इतकं वर्षानुवर्ष एकत्र काम केलं तर मला वाईट वाटलं. दुसरं, मला खरंच आहे म्हणजे राजकारणामध्ये बायका आल्यानंतर त्यांनी थोडंसं कंट्रोल, आपल्या भावनांवर कंट्रोल असतोच, पण संवेदनशीलता जी असते महिलेमधली ती कधीतरी व्यक्त होतेच. किती आपण म्हटलं तरी जी संवेदनशीलता आपण कायम दुसऱ्यांबद्दलही दाखवतो ना, दाखवतोच, कारण ती असतेच. दाखवतो म्हणजे काय खोटं नाटकी थोडे दाखवतो आपण, ग्लिसरीन थोडे घातलेलं असतं डोळ्यात. तसं ते कधी कधी आपल्याही बद्दल असतं ना. अरे या माणसासाठी मी एवढं केलं किंवा एवढं नातं मानलं केलं म्हणण्यापेक्षा केलं तर माझं कर्तव्यच असतं ते, त्या भूमिकेत आपण गेल्यावर. पण एवढं नातं मानलं आणि त्यांनी माझ्या बाबतीत असे तर ते दुःख असतं, ते दुःख असतं. आणि आपण तर प्रतिहल्ला करणारच नसतो, कारण मी मगाशी म्हटलं तसं जायंट किलर थोडी होत आपण. मी तर पूर्ण व्हेजिटेरियन आहे, मी काही मारत नाही. तर मला दुसऱ्यांवर हल्लाच नाही आहे करायचा. मग ती कुचंबणा असते, ती जी तगमग असते ती कुठेतरी की ह्याला अटक करा हेही मला सांगता येणार नाही आहे, कारण त्यांनी नातं सोडलं तरी मी सोडणार नाही आहे. तर ही अडचण होऊन जाते कित्येक वेळेला. अर्थात खूप टोकाचा त्रास झाला तर आपण ती पण मागणी करूच नक्की. म्हणजे माझ्या बाबतीत एखाद्या अन्य महिलेबद्दल जेव्हा त्रास होतो तेव्हा मी लढते तिच्यासाठी, पण माझ्यावर जेव्हा अन्याय होतो तेव्हा मी तेवढी प्रतिकार करू शकत नाही. कारण माझी भूमिका जसं मला न्याय द्यायची असते तशी समोरच्याला त्रास न देण्याची पण असते. याच्यासाठी त्याची होते कुचंबणा. नाही, मग याच्यासाठी मला खरं सांगते, भगवद्गीतेचा मला खूप उपयोग झाला. ज्या वेळेला असं झालं की अतिशय जवळची माणसं तुमच्यापासून दूर होतात, राजकीयदृष्ट्या मतभेद होतात, आघाड्या तुटतात, युत्या तुटतात, या सगळ्या परिस्थितीमध्ये खरोखर सांगते मी गीतेचा 16वा 17वा हे अध्याय वाचते परत आणि त्यातून मला खूप शक्ती मिळते. आणि तुम्हाला जे अपरिहार्य आहे ते कर्म केलंच पाहिजे, कारण ते आपलं कर्तव्य आहे आणि म्हणून ते केलं पाहिजे. कुचंबणा वगैरे काही बघायची नाही. जे मेलेले आहेत आणि गेलेले आहेत तुमच्या आयुष्यातून त्यांच्या संदर्भामध्ये तुम्ही कठोर भूमिका घेतलीच पाहिजे. हे मला त्याच्यातून भगवान श्रीकृष्णांचं तत्त्वज्ञान खूप म्हणजे खूप उमेद देतं. नाहीतर बायकांना अवघड आहे राजकारणामध्ये टिकणं, खरं सांगतो. तर संवेदनशीलता आणि कर्तव्य कठोरता या दोन्हीचा बॅलन्स साधून आम्ही काम करत असतो. खरं आहे मेधाताई, तुम्ही म्हणता की अगदी जवळच्या लोकांकडून जेव्हा विश्वासघात होतो किंवा खंजीर खुपसला जातो त्यावेळेची वेदना ही शब्दातीत असते. चर्चा रंगली आहे पण आपल्याला शेवटाकडे यावं लागेल. तर शेवटचा प्रश्न मी तिघींना एक कॉमन विचारते की ज्यांना राजकारणात यायचं आहे, आता तुम्ही गाव पातळीवर सरपंच म्हणून काम केलेलं आहे, कशी तयारी करायला पाहिजे, कसं राजकारणामध्ये यावं, काय सांगाल तुम्ही? सुमनताई, एखादीला उभं राहायचं आहे निवडणुकीमध्ये, यायचं आहे सरपंच म्हणून निवडून, कशी तयारी करावी, काय करावं? राजकारणात येताना पहिली गोष्ट, सरपंच म्हणजे आपण माणूस म्हणून, आणि सरपंच किंवा समाजकारण करताना आपल्याला आपले न्याय आणि हक्क पहिले माहीत पाहिजे. सरपंच झाल्यानंतर मी काय न्याय देऊ शकते किंवा माझे हक्क काय आहेत मी तिथे सरपंच पदावर बसल्यानंतर. आणि दुसरी गोष्ट, ह्याच्यासाठी ना ट्रेनिंग म्हणजे आधीची माहिती पाहिजे ह्या सगळ्या गोष्टींची, की मला माईक जवळ
मला माहिती पाहिजे की मी काय करायचे तिथे गेल्यावर, तरच मला समाजाला न्याय देता येईल. म्हणजे हे होणं खूप गरजेचं आहे. बरोबर, अभ्यास केला पाहिजे आपल्या अधिकारांचा आणि कर्तव्यांचा. गायत्री, ते तुम्ही काय सांगाल? सगळ्यात पहिल्यांदा मला निवडणुकीला उभं राहायचं आहे. माझा अजेंडा ठरला पाहिजे. मी सरपंच झाले किंवा मी एक सदस्य झाले तर मी काय काम, आत्ता ही गावाला काय गरज आहे, आपण काय काम केलं पाहिजे, आपला सगळ्यात पहिल्यांदा अजेंडा पाहिजे. त्याच्यानंतर आपलं असं पाहिजे की आपल्याला जे क्षेत्रात आपण काम करणार आहोत, समजा मी सरपंच झाले, मला सरपंचाची काय जबाबदारी ती मला कळली पाहिजे. माझं काय मी कुणाला न्याय देऊ शकते, कुणावर अन्याय करू शकते हे पण कळलं पाहिजे. कधी कधी न्याय देतात तर एखादा अन्याय पण होतो, ना कळत होतो तो पण आपल्याला काय. ज्यावेळेस आपण एखाद्यावर अन्याय करतो तो आपल्या जाहीरपणे आपण त्याची माफी मागितली पाहिजे. कारण जेव्हा तुम्ही हे कार्य करत असता तेव्हा एक बाजू अशी असते की एकाला दुखावलंच जातं. जर आपल्याला जर लोणी काढायचं असलं आपल्याला पहिल्यांदा दुधाला दुखावं लागतं. अशीच परिस्थिती असते. कुटुंब फक्त आपण हे छोटं कुटुंब आणि ते मोठं कुटुंब असतं. 2 कुटुंब सांभाळायची म्हणलं तडजोडीने नक्कीच करावं लागते. बरोबर, त्यांच्याकडे गिरगाय आहे म्हणून त्यांनी दुधाचं. नीलमताई, प्रश्न असा आहे की राजकारण हे स्त्रीसाठी पूर्ण वेळ करिअर होऊ शकतं का? आणि उच्च विद्याविभूषित स्त्रिया कचरतात, त्यांना कुठेतरी संकोच, भीती असते, तर तुम्ही त्यांना काय सांगाल? त्यांनी कसं तयारी करावी येण्यासाठी? एक तर पहिलं, आपण कुठल्या विचारांनी राजकारण करतो हे स्वतः काम करत असताना कुठल्या पक्षाची निवड करायची हा त्यांनी निर्णय घेतला पाहिजे. कारण बऱ्याच जणी म्हणतात की मला निवडून यायचं आहे, पण ते राजकीय पक्षातले कार्यकर्ते खूप काम करत असतात निवडणुकांमध्ये. त्यामुळे तिथे आपल्याला ॲक्सेप्टन्स करण्यासाठी, स्वीकारणा करण्यासाठी त्यांचे जे काम असतं, छोटी मोठी कामं असतात लोकांची, पाण्याची असतात, अजून काय छोटी दवाखान्यामधली खूप लोकांची, ही सगळी कामं करण्याचं स्किल आहे, कौशल्य आहे. ते काय फक्त कामं करायची म्हणून होत नाहीत. आणि विशेषतः तुम्ही पदावर नसताना ते काम कसं करून घ्यायचं, त्याच्यासाठी तुम्ही लाचारी पण न करता ते नियमामध्ये बसवून काम करायला, ते नियम तुमचे झाले पाहिजेत, लोकांना लोकप्रिय तुम्ही वाटला पाहिजेत. दुसरं म्हणजे एक असं महत्त्वाचं मला वाटतं की तुमच्या वेळेचं नियोजन, आणखीन आपण काम करणार लोकांचं ऐकून घ्यायला शिकलं पाहिजे. कारण ऐकणं ही खूप मोठी गरज आहे. वाचलं पाहिजे रोज वर्तमानपत्र, त्यातले अग्रलेख, आपल्याला पटो न पटो महत्त्वाचे याच्या वाचनातून सातत्याने आपल्याला जाणीव होते की अजून आपल्याला ज्ञान पाहिजे आणि त्या ज्ञानामधून माणसाला प्रश्न सोडवण्याची ताकद मिळते. तिसरं म्हणजे नेटवर्किंग पाहिजे, आपले सहकारी पाहिजे चांगल्या प्रकारचे. आणि हे सहकारी जे आहेत ते निवडून असे घेतले पाहिजेत की जे आपल्याला नुकसान न करता नेटवर्किंग करतील. कारण काही काही सहकारी इतके भयंकर असतात की ते नेटवर्किंगच्या ऐवजी आपलं नुकसान करून काहीतरी करून ठेवू शकतात, निवडणुकीच्या वेळेला चुकीचे बॅनर्स वगैरे लावून. त्यामुळे एक ते विषय आहेत. चौथं, पुरुष वर्गाचं सहकार्य खूप आवश्यक आहे. कारण शेवटी असं आहे की महिला पुरुष दोघंही आपले मतदार आहेत म्हटल्यावरती पुरुष वर्ग भेटण्यासाठी जेव्हा येतो आपल्याला, तर त्यावेळेला त्याचं म्हणणं ऐकून घेऊन काही लोक जेन्युइन डिफिकल्टी सांगतात की पुरुष आमदार असेल तर आम्ही रात्री त्याला 12ला फोन करू शकतो, पण महिलांना काय करायचं? तर मग कुठला फोन आपण घ्यावा आणि कुठला घेऊ नये याच्यासाठी कोणीतरी आपल्या कुटुंबातलं असं असेल की बाबा नाही हा फोन घेतलाच पाहिजे. काही वेळेला लोक रात्री 12ला फोन करतात, महिला, मला निवांत तुमच्याशी बोलायचं आहे. अरे निवांत बोलायला 12 वाजताही वेळ आहे का आता? पण ते त्यांना पटत नाही, त्यांना ते बोलायचंच असतं त्या दिवशी. तर मग कुणाला निवांत बोलायला कधी वेळ द्यायचा वगैरे हे सुद्धा तुम्हाला ठरवावं लागतं. आणि कोणाचा निवांतपणा म्हणजे त्यातून काही साध्य होणार नाही, कुचाळके आहेत, त्या लोकांना सांगायला लागतं की बाबा मला निवांतपणे असा बोलायला वेळ मिळणार नाही आहे. तर या सगळ्या गोष्टी करण्याच्या बरोबर राजकारणात तुमचा महत्त्वाचा असतो म्हणजे परफॉर्मन्स. तुम्ही काय काम करून दाखवलं हे जर का पटलं तर ते काही कामं जी आहेत ती सामूहिक असतात. दुसरं सांगायला हरकत नाही, श्रेय कधी आपल्या कामाचं वैयक्तिक घेऊ नये, पक्षाला द्यावं. विजय जो असतो तो पक्षाचा असतो, विजय व्यक्तीचा नसतो. बऱ्याच वेळेला विजय झाला की बरेचसे लोकांचं इतकं फुशारून जातात की अगदी म्हणजे ते स्वतः सगळे सर्व असं त्यांना वाटायला लागतं. मी परवा कोणार्कला गेले होते, तिथे एक मी चित्र पाहिलं की एक माणूस आहे, त्या माणसाच्या वरती एक हत्ती आहे आणि हत्तीच्या वर सिंह आहे आणि त्याच्यामध्ये सिंहाच्याकडे जेव्हा खूप सत्ता येते मोठी अशी, त्यावेळेला तो हत्तीवरती स्वार असतो, म्हणजे तो शक्तिशाली झालेला असतो. पण त्या हत्तीच्या खाली माणूस आहे. अशा वेळेला सिंहाने ह्या हत्तीला दाबलं की हत्ती माणसाला दाबायला लागला की माणसाची प्रतिक्रिया उलटी यायला लागते सगळे जे आहे ते. आणि त्याच्यामुळे पॉवर एकदा आपल्याकडे आली की अशा वेळेला सारखी तुम्हाला आठवण करावी लागते की आम्ही
निवडून आल्यावरती की आपल्याला लोकांशी जाणीवपूर्वक नम्रतेने वागायचं आहे. लोक काही बोलतील पण याचा अर्थ आपण असं वागायचं नाही. मला आठवते, मला पहिल्यांदा माविनची मी अध्यक्ष झाले, लाल दिव्याच्या गाड्या होत्या, त्याला दारावर काचेच्या ठकठक केली शिवसेना भवनपाशी एका माणसाने. म्हटलं काय आता काच उघडावी की नाही, पण मी उघडली. त्यांनी सांगितलं लक्षात ठेवा आमच्यामुळे तुम्हाला या गाड्या मिळालेल्या आहेत, त्यामुळे तुम्ही हे लक्षात ठेवा काय. तर अशा ज्या आठवणी असतात ना, त्या आपण ज्यावेळेला पदावर जातो किंवा जो विजयाचा आपला दिवस असतो त्या दिवशी आपण थोड्या जाणीवपूर्वक ठेवल्या तर मग त्यातूनच आपल्याला पुढचं सुद्धा लोकांचं सहकार्य आणि प्रेम मिळायला लागतं असं मला अगदी. मेधाताई तुम्ही समारोप करावा अशी मी विनंती करेन, पण त्यापूर्वी एकच प्रश्न की आपलं लोकसभेमध्ये आरक्षण दोन्हीकडे जे मंजूर झालेलं आहे त्याची अंमलबजावणी कधी होईल, आम्ही कधी बघू शकतो? 29? ओके, तुम्ही समारोप करावा. हा इथेच बसूनच. अतिशय छान चर्चा झाली. हो जा. अतिशय छान चर्चा झाली, जी झाली जेवढी झाली तेवढी. आणि खूप मुद्दे असेही आहेत की जे राहून पण गेले. एवढ्या कमी वेळामध्ये चौघींकडनं सगळं ऐकणं शक्यही नसतं, परंतु हा विषयाला सुरुवात करून देणारा असा हा मुद्दा किंवा या विषयावर विचार करायला लागेल असा हा मुद्दा. आणि या कार्यक्रमासाठी ज्यांनी आयोजनामध्ये सहकार्य केलं त्या सगळ्यांचे सर्वप्रथम मी आभार व्यक्त करते. आणि या कार्यक्रमासाठी आवर्जून नीलमताई आल्या इथे, सुमनताई, गायत्रीताई चिखले, त्याचबरोबर आज अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी आहेत. शांताक्का आहेत, सीताक्का आहेत, मीनाक्षीताई पेशवे, भाग्यश्रीताई सांखे ना, साठे, अच्छा साठेताई, चंदाताई, गीताताई, अंजलीताई तर प्रमुखच आहेत आपल्या, शुभांगीताई तांबट, स्वातीताई लेले, आणि अर्थातच आमच्या सगळ्यांचं कोऑर्डिनेशन करणाऱ्या त्या सगळ्यांचे मी आभार व्यक्त करते. आणि इथे खूप बोलके चेहरे दिसत आहेत जे आम्हाला कधी कधी प्रोत्साहन देत आहेत चेहऱ्यातून, सांगतायत की मी सहमत आहे तुझ्याशी, किंवा हे बरोबर आहे, हां हे बरोबर आहे, मार्क केलं आहे, ताई खूप हुशार आहेत वगैरे वगैरे. मी ना आहे पक्की मास्तरीण, हां त्यामुळे तुम्ही खालून पण काय काय बोलता ते मला लगेच कळतं वगैरे. ताईंबद्दल तुम्ही ॲप्रिसिएशन दिलं आहे, असं सगळं छान आवडलं. जिथे कुठे तुमचा एकदम अँटिनावर गेला तोही कळला की याबद्दल हां याबद्दल थोडंसं सुरुवात झाली आहे पण विचार करायचं आहे आपल्याला, हेही कळलं. तर विषय प्रामुख्याने सुरू झाला तो महिला आरक्षण या विषयामध्ये. आणि अगदी 2 मिनटं बोलणार आहे. कायद्याचा प्रश्न विचारला. कायदा मंजूर झालेला आहे, बिल पारित झालेलं आहे आणि आता 29 सालाचे वेध आहेत आपल्याला. 29 सालापर्यंत सगळी प्रक्रिया जे काही ठरलं आहे नॉर्म्सप्रमाणे ते पूर्ण होईल आणि 29 साली लागू होईल अशा प्रतीक्षेमध्ये आपण आहोत. आणि तोपर्यंत कदाचित लिमिटेशन्स म्हणजे कदाचित क्षेत्र बदलसुद्धा मतदारसंघांचे होतील. अर्थात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कायदा आधीच आहे. 33% रिझर्वेशन पारित झाले. महाराष्ट्रामध्ये 50% रिझर्वेशन आहे. आणि असं एकंदरीत मिळून देशामध्ये 44% ऑन ॲन ॲव्हरेज बायका स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आहेत. तर विधानसभा आणि लोकसभा याच्यामध्ये आपल्याला लवकरात लवकर ही प्रतीक्षा आहे. आणि ही गरज फक्त बायकांना नेतृत्व करायला मिळावं किंवा बायका तिथे पदावर असावेत यासाठी नसून काही प्रश्न वर्षानुवर्षाचे असे आहेत की जे बायकांशी संबंधित आहेत आणि त्यांचं प्रतिनिधित्व तिथे असल्यानंतर ते सुटू शकतील असे काही प्रश्न आहेत. आणि काही प्रश्न जनरल प्रश्न आहेत पण बायकांमध्ये अशी विशिष्ट क्वालिटी आहे की ते त्या करू शकतील. जनरल प्रश्नांना आता निर्मलाताई सीतारामन गेली अनेक वर्ष वित्तमंत्री म्हणून काम करतात तर त्या काच नेहमी त्यांना देता येत ते, कारण की त्यांनी प्रूव्ह केलं की येस मला हे करता येत आहे किंवा हे जमतं आहे. तर अशी काही
बायकांमध्ये विशिष्ट क्वालिटी आहे की त्यांना संधी दिली असता त्या काय अशा झळाळून उठतात. आणि हे फक्त राजकारण या क्षेत्रामध्येच नसून तुम्ही आज बघता विविध ठिकाणी मेरिटमध्ये जर का त्या रँक बघितल्या तर तुम्हाला असं सगळीकडे दिसतं की बायका मुलग्यांपेक्षा मुली या मेरिटमध्ये जास्ती आहेत. म्हणजे मी मुलग्यांवर टीका नाही करत आहे, पण आता एकंदरीत प्रकार बघता खूप वर्षानुवर्ष संधी न मिळता आता मिळायला लागल्यानंतर त्याचं कसं चीज करावं, एक कमिटमेंट, कन्सिस्टन्सी प्रयत्नांमध्ये तग धरून राहणं, चिकाटी, जिद्द, ह्या सगळ्या गुणांनी परिपूर्ण आहे बाई, परिपूर्ण आहे बाई. तुम्ही विचार कराल तर शेतकरी जेव्हा आत्महत्या करतो तेव्हा तेच सगळं संकट त्या शेतकरी बाईवर पण आहे ना हो, पण ती तिची कमिटमेंट सोडते का? ती आत्महत्या नाही करत, उलट त्याच्या जाण्यामुळे चॅलेंजेस अजून दुप्पट झालेले आहेत, तरीही ती मुलांना सांभाळून, शेतीचं काय असेल ते सांभाळून, संकट म्हातारी घरी असतील त्यांना सांभाळून सगळं निभावते कशाही परिस्थितीत. ती फार चिवट आहे, फार जिद्दी आहे, फार कमिटेड आहे. हे गुण तिचे प्रत्येक क्षेत्रात आहेत. भले ती शेतकरी असो, भले ती शिक्षिका असो, भले ती बँकर असो, भले ती राजकारणी असो. आपण विनाकारण बायकांचं काय, हे बायकांना काय कळतंय, बांगड्या भरल्यात का आम्ही काय एवढे घाबरट होत का? अरे बायका बांगड्या भरलेले हात बिलकुल घाबरट नाही आहेत. उलट न घाबरणाऱ्या माणसांना बांगड्यांचा आहेर करा तुम्ही. बिलकुल घाबरट नाही होत आम्ही. आम्ही संवेदनशील आहोत नक्की, कधी आमच्या डोळ्यात पाणी येतं नक्की, पण आम्ही घाबरट नाही, आम्ही पळपुट्या नाही. हे सगळ्या जगाने बघितलं. सगळ्या आजसुद्धा देशामध्ये जास्तीत जास्त विश्वास, म्हणजे माननीय मोदीजींचा सुद्धा जास्त विश्वास हा महिला नेतृत्व आणि महिला मतदारांवर आहे. कारण त्या सुज्ञ आहेत, त्यांना कळतं देशाला काय पाहिजे, त्यांना कळतं माझ्या कुटुंबापासून, समाजापासून, देशापर्यंत काय योग्य ठरणार आहे. जशी ती भाजी निवडून घेते ना, एक भेंडीची भाजी, एकूण एक भेंडी निवडून घेते, तितकी चोखंदळपणे ती उत्तम निवड आपल्या नेत्याची सुद्धा करू शकते. म्हणून अनेक योजनासुद्धा विमेन सेंट्रिक आल्या, बऱ्याचशा योजना, की बाईचं नाव पाहिजे आवास योजनाच्या घरावर, इज्जत घर शौचालय तिच्यासाठी पाहिजे, पाणी घर घर योजना, घरी पाणी आल्यानंतर तिचा वेळ वाचणार आहे आणि ती काहीतरी चांगलं करणार आहे तेवढ्या वेळामध्ये, दूर तर जायला नाही पाहिजे वगैरे, हे तर आहेच. असं सगळं फोकस केलं जातं आहे बायकांचं नेतृत्व वाढवण्यासाठी. बायकांना एक उत्तम पोषक वातावरण निर्माण करून देण्यासाठी. मी तुला नोकरी करू देईन असं म्हणणं जितकं चुकीचं आहे, तितकंच मी तुला राजकारणात जाऊ देईन असं म्हणणं चुकीचं आहे. मला जावंसं वाटतं आणि मी गेले, अवेलेबिलिटी आहे का, तर ती असायला पाहिजे. हे वातावरण निर्मिती झाली, ती करून देण्याचं काम शासन करतं. पण हे पण गरजेचं आहे की ताई जर का चांगलं काम करतायत तर त्यांच्याऐवजी एखाद्या तिथल्या धटिंगणाच्या बायकोला तिकीट देऊन काय उपयोग आहे. ताईंना तिकीट दिलं, म्हणजे एक उदाहरण सांगते. त्यामुळे महिला रिझर्वेशन आलं की मग पुढची जबाबदारी काय येते, तर खऱ्या कार्यकर्तीला न्याय देणं, तिला तिकीट देणं, तिला प्रोत्साहन देणं, तिला निवडून आणणं. आणि जनतेची सुद्धा जबाबदारी काय येते की तिच्या संदर्भातले जे आक्षेप, तिला होणारा त्रास, या संदर्भात सुद्धा तिला कशी पूरक जबाबदारी. माझी आत्ता मध्ये संसद टी व्हीवर मुलाखत झाली, तुम्हाला मी कोणाला माझ्याकडे नंबर असतील तेवढ्यांना पाठवेन. माझ्या समोर ज्या मुली बसल्या होत्या, कॉलेजमधल्या युवती बसल्या होत्या, त्यांनी मला हेच प्रश्न विचारले की आम्हाला पण जावंसं वाटतंय पण वातावरणच नसतं, तू कशाला शिकतेस. असं जर घरात वातावरण असेल तर राजकारण तर खूप लांबची गोष्ट झाली. त्याच्या फायद्याच्या राजकारणामध्ये तात्पुरती सोय म्हणून महिला रिझर्वेशन म्हणून बायकोला टाकणं ही गोष्ट वेगळी आहे. त्यांनी काहीच साध्य होणार नाही आहे. त्यांनी काय साध्य होणार आहे. फॉर द टाईम बिंग आत्ता रिझर्वेशन पडलं म्हणून तिला, आणि मग पुन्हा रिझर्वेशन उठलं म्हणून वेगळ्याला.
म्हणून मी माझं उदाहरण दिलं की मी सुरुवात जरी तशी केली असली तरी सुद्धा रिझर्वेशन उठल्यानंतर विश्रामने नाही तिकीट घेतलं, किंवा पक्षाने सुद्धा मला तिकीट दिलं विदाऊट रिझर्वेशन नसलेल्या याच्यामध्ये, म्हणजे नगरसेविकेच्या इलेक्शनला. मग पुढे तर रिझर्वेशन नव्हतंच माझ्यासाठी. तर ही जबाबदारी ही पक्षाची सुद्धा आहे आणि समाजाची सुद्धा, कुटुंबांची सुद्धा आहे. त्यामुळे बायकांमध्ये खूप ताकद आहे. ती फक्त जोपासायची कशी हे लहानपणापासून, आणि जिथे ती बायकांचं कसं होतं की मुळं उखडून एखादा वृक्ष काढून दुसरीकडे रोवतात, तितकं बाईला स्वतःचं इकडून उचून तिकडे जाऊन नांदावं लागतं. घरदार, मित्रमंडळी, नोकरी सगळं तिने सॅक्रिफाईस करायचं. तिने उठून तिथं जायचं आहे. तिची किती लाखाच्या पगाराची नोकरी असली तरी सुद्धा ती तिथून उठून जाणार आहे. मग ती एवढं सगळं ॲडजस्ट करते. तर मग तिथल्या ती जिथं जाते त्यांची काय जबाबदारी आहे. तर अशा सगळ्या गोष्टी आहेत, म्हणजे शासन, समाज, कुटुंब, पुरुष प्रधानता, ह्या सगळ्या गोष्टी एकत्रितपणे डेव्हलप होतील. आणि त्याचा परिपाक म्हणून नॅचरली, जसं यांनी लोण्याचं उदाहरण दिलं, ताक घुसळल्यावर लोणी येतं, हे किती सहज होतं, तशा सहजपणे बायका अशा आल्या पाहिजेत. कृत्रिमरित्या तू इथं आणून इथं बस असं नाही. मला गायला समजा आवडत असेल तर मी गायिका होईन, मला शिक्षक क्षेत्रात आवड असेल तर मी शिक्षिका. तितक्या मला सहजपणे जर मला लिडरशिप क्वालिटीज आहेत आणि मला ते करावंसं वाटतं. बाहेर आता इथे मुली होत्या मगाशी, इथे आताही असतील अभाविपच्या, मी त्यांच्याशी बोलत आहे, तुमच्यापैकी किती जणांना राजकारणात यावंसं वाटतं, म्हणजे पुढे ॲक्टिव्ह पॉलिटिक्समध्ये. तर अशा नॅचरली त्या बायका, त्या मुली पुढे सुद्धा असं वाटेल की अरे मला ह्याच्यातलं आकलन आलेलं आहे आणि मला खरंच गती वाटते याच्यामध्ये की मी करू शकेन. तर ते केलं पाहिजे आणि कुटुंबाने त्याला मदत केली पाहिजे. बायकांमध्ये खूप क्वालिटीज आहेत त्याला कुठेतरी. आणि म्हणून मी माझ्या त्या लेखाचा जो सुरुवातीचा काव्यपंक्ती दिली ती लिहिली आहे, ती मी कुठे ऐकली ती मला आता आठवत नाही, पण औरों ने ही बोया मुझको, औरों ने ही सींचा मुझको, एक दफ़ा तो मुझको अपना जीवन खुद ही बोने दो, लिख लेने दो अपनी किस्मत, होता है जो होने दो. कुठेतरी या काव्यपंक्ती मी ऐकल्या होत्या, मला आता अजिबात आठवत नाहीत ते कुठे ऐकल्या होत्या त्या, पण त्या माझ्या डोक्यात इतक्या बसल्या आहेत की मला माझं लाईफ जगण्याचा अधिकार आहे, मला माझं करिअर निवडण्याचा अधिकार आहे. आणि मग ते कदाचित करिअर हे राजकारण हे असू शकतं. आता लास्ट मिनिट घेते मी फक्त. बायकांसाठी राजकारण योग्य आहे का, मुळात राजकारण हे क्षेत्रच योग्य आहे का, हे फार करप्ट आहे. तर क्षेत्र कुठलंही वाईट किंवा चांगलं नसतं असं माझं स्वतःचं मत आहे. आणि स्वतः रामदास स्वामी यांनी असं म्हणून ठेवलं होतं की पहिले ते हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण. संतांनी पहिल्यांदा हरिकथा निरूपणानंतरचा लगेचचा नंबर हा राजकारणाला दिलेला आहे. कारण हे क्षेत्र सगळ्याला गवसणी घालणारं असं पवित्र क्षेत्र आहे की ज्याच्यामध्ये दुसऱ्यांचं कल्याण करू शकतं. रामराज्य हे त्याचं उदाहरण आहे. त्यामुळे क्षेत्र वाईट नाही, व्यक्ती वाईट किंवा चांगल्या असू शकतात. मग हे क्षेत्र अधिक चांगलं करण्यासाठी बायकांनी चांगलं झालं तर, चांगलं होऊन, अभ्यास करून, स्वतःला तयार करून, घडवून, त्यात स्वतः तयार नाही झाल्या तर होणारच नाही काही. ते दुसरं, प्लेटो असं म्हणाला आहे की लेट किंग बी द फिलॉसॉफर ऑर लेट फिलॉसॉफर बी द किंग. म्हणजे तत्ववेत्यांनी राज्यकर्ते झालं पाहिजे किंवा राज्यकर्ते हे तत्ववेत्ते असले पाहिजेत. म्हणजे थोडा अभ्यास वगैरे केलेला आहे, विचारशक्ती असलेले, अगदी तत्ववेत्ते असं लेबल असं नाही, पण ते वाक्याचा आपला भावार्थ आपण काढला तर. पुणे विद्यापीठाची प्रार्थना, पाठीमागे मंटाळकरताई बसल्या आहेत, पुणे विद्यापीठाची प्रार्थना एक आहे, त्याच्यात शेवटचं आता वाक्य मंगेश पाडगावकरांची कविता आहे, त्याच्यात म्हटलं की ज्ञान बनो कर्मशील कर्म ज्ञानवान, पुण्यमयी दे आम्हा अक्षरवरदान, असं वेगवेगळं त्याच्यात कडवी आहेत. ज्ञान बनो कर्मशील, ज्यांना कर्मक्षेत्रात यायचं आहे राजकारणात, पुरुष आणि बाई याच्या व्यतिरिक्त मी बोलते आता, त्यांनी ज्ञानी असलं पाहिजे. आणि नुसतंच ज्ञान असून उपयोग नाही, तर त्यांना त्याची कृतीची जोड ही देता आली पाहिजे.
आणि कृतीची जास्तीत जास्त परिसीमा कुठे गाठता येते तर ते क्षेत्र राजकारण हे आहे. कारण पॉलिटिक्स इज अन इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशिओ इकॉनॉमिक रिफॉर्म्स. जास्तीत जास्त बायका या क्षेत्रामध्ये येऊन जास्तीत जास्त रिफॉर्म्स आणू शकतात आणि म्हणून बायकांनी स्वतः खूप तयारीनी आंतरिक आणि जे जे काही आवश्यक असेल त्या सर्व तयारीने राजकारणामध्ये यावं, यशस्वी पदार्पण करावं आणि विमेन इन पॉलिटिक्स बरोबरच विमेन लेड पॉलिटिक्सकडे हा देश लवकरात लवकर जावा यासाठी म्हणून हा जो काही प्रयत्न दृष्टीने सातत्याने चालू ठेवला आहे, मनापासून अभिवादन या सगळ्या प्रयत्नांना. एवढं बोलून थांबते. धन्यवाद. शांती मंत्र म्हणू आणि मग कार्यक्रमाचा समारोप. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. धन्यवाद.